तुमच्याकडे शस्त्रास्त्रे होती, खरंच होती शस्त्रास्त्रे? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना तुम्ही पार शाईने आंघोळ घातली. इतकी आक्रमकता का? ते खेळण्यातल्या पिस्तुलाची पण त्याला गरज नाही. गुरुवर्य म्हणजे नक्की कोण आहेत? ते असं झालं, ते पोलिसही लवांडे झाला, वकीलही लवांडे झाला आणि न्यायाधीशही लवांडेच झाला. तुमच्या कीर्तनातून ज्ञानदीप लागतोय की समाजात आग लागते? ज्या दिवशी भेद संपल आणि सगळं जग विष्णुमय होईल, भांडणच संपले ना. मग तुमचं असं म्हणणं आहे की गावागावात बिष्णोई तयार झाले पाहिजे, औरंगजेबाची कबर उखडून टाका असं म्हणताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो, दंगली सुद्धा होऊ शकतात, तरी तुम्ही असं आवाहन करता? आणि मोकळी टाकळी नागरिकांना त्याची कबर, म्हणजे कुत्र्यांना मुतायला बितायला सोय होईल. अफजुल्ला फाडण्यात आम्हाला रस आहे, औरंगेला गाडण्यात आम्हाला रस आहे. तो विठोबा तर निशस्त्र असून सुद्धा तुमची अशी भाषा. एक तर तुम्ही रावणाचा असू शकता किंवा रामाचा असू शकता. की भेदाभेद भ्रम अमंगळ, तरी तुम्ही भेदाभेद चालवला असं वाटतं का? एक तर तुम्ही हिंदुत्ववादी असू शकता किंवा डायरेक्ट हिंदू विरोधी असू शकता. नमस्कार, मी अजित कांबळे बीच्या पहिल्या वहिल्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. हिंदू पौराणिक कथेनुसार नारद मुनींना विश्वातील पहिला कीर्तनकार मानलं जातं. नारदांनी गीत, संगीत आणि कथांच्या माध्यमातून देवांची जी कीर्तीची वर्णनं केली, त्याच परंपरेला पुढे जाऊन कीर्तन असं संबोधलं जाऊ लागलं. याच कीर्तनाने मोगलांच्या काळात असो किंवा इंग्रजांच्या काळात असतो, समाज प्रबोधनाची आणि समाज उन्नतीची बरीच कामं केली. हीच परंपरा आता 21व्या शतकात सुद्धा जपली जाते बऱ्याच कीर्तनकारामार्फत. त्यापैकीच एक आत्ता माझ्या समोर आहेत, संग्राम बापू भंडारी. संग्राम बापू, तुमचं स्वागत आहे. जय श्री. आपण त्यांचं जे राजकीय वातावरण चाललंय, सामाजिक वातावरण चाललंय, ते आपण सगळेजण पाहतोय. त्या सगळ्या सामाजिक वातावरणाचा केंद्रबिंदू असलेलं व्यक्तिमत्व आहे संग्राम बापू. आपण वर्तमानात येऊच, पण थोडं भूतकाळात जाऊ. आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायचंय की कसं होतं बालपण? कसबे सुकेने गाव आहे माझं, तालुका निफाडे, जिल्हा नाशिक आहे. भांडारे आडनाव आहे, पण आपल्याकडे जी कुळांची नोंद आहे ती आमचे राजस्थानचे जे भाट मंडळी असतात ते दरवर्षी येतात. आणि भांडारेंचं जे कुळ आहे ते मूळ शिंद्यांचं कुळ आहे. म्हणजे आमच्या ज्या नोंदी सापडतात कुळाच्या, आम्ही महादजी शिंदेचे वंशज आहे. नंतरच्या काळात ते भांडारे आडनाव झालं, पण कुळ जर तपासलं तर आमचं शिंद्यांचं कुळ आहे. महादजी शिंदेचे आम्ही वंशज आहे. सामान्य शेतकरी परिवारात जन्म, लहानपणापासून गाई, म्हशी, बैल, शेती बघण्याची सवय. पण माझं जे आजी आहे, म्हणजे वडिलांची आई, ती आजी धार्मिक, खूप धार्मिक. आणि तिचे जे वडील म्हणजे माझे पणजोबा, ते मूळ बारागाव पिंपरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तिथलं एक समाजोपयोगी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे त्या काळामध्ये त्या छोट्याशा बारागाव पिंपरी नावाच्या गावामध्ये शाळा सुरू करण्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या पणजोबांचा होता. पुंजाजी पाटील उगले त्यांना म्हटलं जायचं. तर त्यांनी तिथे शाळा सुरू केली. मग आता ज्या व्यक्तिमत्वानं शाळा सुरू केली आपल्या गावात, त्यांनी आपली लेख पण तशा पद्धतीनंच घडवली. आणि ती जी आमची आजी आहे लीलाबाई, तिकडची उगले, इकडची भांडारे, तिने लहानपणापासूनच आम्हाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गोष्टी सांगत सांगत मी लहानचा मोठा झालो. म्हणजे मला घडवण्यामध्ये माझ्या त्या आजीचा फार मोठा वाटा आहे. आणि मग लहानचा मोठा होत असताना घरामध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार, वडील शिवसैनिक म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले. आणि आमचं जे कपाट होतं ना घरचं, त्या कपाटावर त्या काळात गर्व से कहो हम हिंदू है, साधारण 95-96च्या त्या काळामध्ये ते खूप जोरात चाललं होतं की हिंदू असल्याचा अभिमान असला पाहिजे. आणि ते लावलेलं होतं, गर्व से कहो हम हिंदू आहे, कपाटावर लावलेलं होतं. आणि ते लहानपणापासून मग बघत बघतच वाढ झाली ना. वडील शिवसैनिकच,
त्यांची ती दाढी, कपाळावर टिळा, त्यांचं पण गावामध्ये चांगल्या पद्धतीने दबदबा, आणि ते बघत बघत लहानसा मोठा होत असताना हे संस्कार सगळे. आणि वारकरी संप्रदायाची ती परंपरा आजीपासून आली. 8वीला असताना मला आळंदीला पाठवलं. आजीला वाटलं चला 3 नातू आहे, मला एक मोठा भाऊ आहे, एक लहान भाऊ आहे, मी 2 नंबरचा आहे. शेती आमची चांगली आहे, द्राक्ष बाग आहेत, ऊस आहेत, एकदम सुजलाम सुफलाम आहे. म्हणजे फार गडगंजन आहे, पण एक मध्यमवर्गीय परिवार. मग आजीला वाटलं अरे एक पोरग धर्मकार्यात गेलं पाहिजे, म्हणून त्या आजीने आग्रह करून माझ्या वडिलांकडे, आजीला एकुलते एकच माझे वडील एकटेच, त्यांना आग्रह करून मला आळंदीला पाठवलं. आणि 8वी पासून जे आळंदीला आलो, मग काय आता म्हणजे जे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या मातीतला हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो वारकरी संप्रदायाचा आहे. म्हणजे कपाळावरचा टिळा, मुखातला राम आणि खांद्यावरचा भगवा, एवढी परकीय आक्रमणं होत असताना सुद्धा टिकवून ठेवण्यामध्ये आपण जे यशस्वी ठरलो ते वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान आहे त्यात. आणि त्याची निर्मिती त्या आळंदी नगरीत नाही. आणि तिथे आल्यामुळं त्या माऊलींच्या भूमीत काय हो, माणूस हिंदुत्ववादीच होतो, धर्मनिष्ठच होतो. आणि त्या सगळ्या सहवासात तो वाढलो आळंदीच्या. हिंदू असल्यामुळे हिंदू धर्माचा प्रभाव आणि ह्या हिंदू धर्माची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे या भावनेने काम करत राहिलो. चालली सेवा. तुमची काय इच्छा होती मग लहानपणी की मला हे व्हायचंय, असं काय होतं स्वप्न? बोलवता धनी वेगळाची, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. तीच अनुभूती आली भाऊ मला. मी असं काय हे व्हायचंय ते व्हायचं नाही, उत्स्फूर्तपणे झालंय, देवानं करून घेतलंय आणि माझा त्याच्यावरच विश्वास आहे. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिले अंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने आलतंय, तोच करून घेतोय. तुम्हाला बापू सगळेजण म्हणतात, कसं नाव पडलंय बापू, म्हणजे काय याच्या मागचा एक? तर त्या नाशिक जिल्ह्यामध्ये ना 2 नंबरचा जो मुलगा असतो त्याला बापू म्हणण्याची पद्धत आहे, बापू. मग मला घरातले सगळे बापू म्हणायचे. आणि मला जेव्हा आळंदीला पाठवलं गेलं तेव्हा माझे काही चुलत भाऊ माझ्यासोबत होते. मग आळंदीत विद्यार्थ्यांमध्ये आम्ही गुरुकुलात जेव्हा आलो तेव्हा ते जे माझे भावंड होते ते मला बापूच म्हणायचे आणि ते मला बापू म्हणायचे. त्यामुळे इतर जे गुरुबंधू होते तेही बापूच म्हणायचे. मग त्या आळंदीमध्ये पण कोण हा संग्राम बापू, कोण हा संग्राम बापू. आणि ते जे सगळीकडे पसरलं ते आजपर्यंत माझ्या वाट्याला आलेलं आहे. कोण? संग्राम बापू. मग ते संग्राम बापू उलट चांगलं झालंय. बापू कोणासाठी? चांगल्यांसाठी. आणि संग्राम कोणासाठी? नाठाळांसाठी. दोन्ही पाहिजेच या भूमिका, एकांगी नकोच. आणि असं ते संग्राम बापू झालं. मग आता म्हणतात सगळे संग्राम बापू. पण स्टेजवरून बोलताना कायम बापू दिसत नाहीत कधी, नेहमी आक्रमकता दिसते, असं का बरं? जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा. संग्राम बापू भांडारे जेव्हा भक्तांमध्ये असतो ना, वैष्णवांमध्ये असतो, तेव्हा आहे ना तो शांतीचीच विधानं मांडतो. पण जेव्हा धर्मविरोधी, देशविरोधी, देवविरोधी भूमिका येतात तेव्हा संग्राम बापू भांडारेला आक्रमक व्हावं लागतं. आता काय प्रत्येकच कीर्तनामध्ये जाऊन मी म्हणत नाही चला त्याला नडू, त्याला भिडू, त्याला ठोकू. नाही, जिथे सगळे वारकरी जमलेले तिथे फार तात्विक चर्चा होतात आमच्या. तिथे नाही मी आक्रमक होत. मी ज्या ज्या गावात आज एवढी कीर्तनं केली मी महाराष्ट्रभर, काय प्रत्येक गावामध्ये जाऊन मी काय आक्रमक झालोय? नाही. फार आपल्या हिंदू धर्मासाठी ज्या गरजेच्या मुद्दे आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी, त्यावर चर्चा होते. पण या बघा, जेव्हा धर्मावर घाला येतो तेव्हा मला नाही सण होत. मी क्षत्रिय आहे, मी आक्रमक होतो. दोन्ही बाजू आहे. कदाचित काहींना फक्त तेच आक्रमकच व्हिडिओ बघायला भेटतात. फार चांगले चांगले मुद्दे मांडलेले आपण. माझी सोशल मीडिया जर चेक केली तर फार लोकोपयोगी अशा पद्धतीचे मुद्दे पण आपण मांडलेले. सारखाच संग्राम नाव आहे म्हणून सारखाच भांडणच करतोय, युद्धच करतोय, संघर्षच करतोय, नाही.
शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, आणि देवदेश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती. मग देवदेश धर्मासाठी आम्ही प्राणच हातात घेऊन निघालेलो आहे बाबा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, तुकाराम महाराज म्हणतात. धर्मरक्षावयासाठी करणे अटी आम्हासी. आमचा संघर्षच धर्मरक्षणासाठी. समोरचा गोडीत मला धर्मप्रचार करायचा आहे म्हणून येऊन बसला तर त्याला आम्ही धर्मप्रचाराची वाट पण दाखवणार आहे शांतीच्या मार्गाने. पण एखादा येऊन बसला आणि म्हटला तुमचा धर्मच संपवायचा आहे तर त्याच्या डोक्यात आम्हाला काठी घालावीच लागते. मग प्रसंगी आक्रमक व्हावं लागतं, प्रसंगी शांत व्हावं लागतं, आणि दोन्ही पण आहे आपल्याकडं. म्हणूनच आपण संग्राम पण आहे आणि बापू पण आहे. जय श्रीराम. तुम्ही तुकोबांचा उल्लेख केलात. तुकोबांनी सहिष्णुता शिकवले, समानता शिकवले, बंधुता शिकवले, तीच आता संविधानात आली. पण बापू, तुमच्यावर बरेच असे आरोप होत आहेत की बापू समाजामध्ये तेढ निर्माण करतात, एका ठराविक समाजाला टार्गेट करतायत, त्यांच्याकडून खरेदी करू नका असं आवाहन करतायत. हे का होतं बापू? आता जिहाद नावाचा जो प्रकार आहे तो जर समजला तर संग्राम बापू भंडारीला असं बोलायची वेळ का आली हे तुमच्या लक्षात येईल. सुरुवात नेहमी समोरचा करतोय, सुरुवात हिंदू कधीच करत नाही. मुसलमानांनी काय केलं नाही म्हटले, हिंदूंच्या ज्या मुली आहे त्या कारस्थानं करून भावनेशी खेळून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढा. ब्राह्मणाची मुलगी असेल तर आम्ही तुम्हाला इतके पैसे देऊ, मराठ्याची मुलगी असेल तर तुम्हाला इतके पैसे देऊ, बहुजनांची मुलगी असेल इतके पैसे देऊ, दलितांची मुलगी असेल, अशा रकमा ठरवल्या आणि हे निष्पन्न झालंय. असं काय नाही बाबा मनानेच चाललंय, ते चौकशी अंती निष्पन्न झालंय की यांनी अक्षरशः त्या जिहादी पोरांना रकमा ठरवल्या, तुम्हाला एवढे पैसे दिले जातात, आणि तेच चाललंय. आता आपण ते पाहिलं, कोल्हापूरचा तो जो पोरगा आहे जिहादी पोरगा, त्याच्या मोबाईलमध्ये 15 ते 16 मुलींचे अश्लील व्हिडिओ, हिंदू पोरींचे, आणि पुन्हा त्यांना ब्लॅकमेल करायचं काम सुरू आहे. आपण याचं प्रकरण पाहिलं, अमरावतीचं प्रकरण पाहिलं, काय आहे? तो एक कार्टा खुशाल, त्याच्याकडे भारीतले मोबाईल आहे, MIMचं त्याच्याकडे पद आहे, आणि तो काय करतोय तर हिंदू पोरींचे अश्लील व्हिडिओ शूट करतोय, त्यांना ब्लॅकमेल करतोय. चाललंय काय? म्हणजे त्यांनी ती सुरुवात केली. त्याच्या मागचं कारण असं, मुसलमानांची संख्या कमी आहे, मग ती वाढवायची असेल तर हिंदूंच्या पोरी मुस्लिम धर्मात आणा, त्यांच्यापासून मुलं जन्माला घाला, म्हणजे मुलं जन्माला घालण्याची एक कारखाना, आणि मग त्यांच्यापासून जे मुलं जन्माला येतील ते मुसलमान. हे सुरू झालं लव्ह जिहाद, लँड जिहाद. हिंदूंच्या जमिनी बळकावायच्या, मागं वक्फ बोर्ड सारखं ते सगळं संकट आपल्या उरावर बसलं होतं. उगीच त्याच्या नियम अटी शिथिल केल्या म्हणून ते तरी बरं झालं, त्या वक्फ बोर्डाचं कंबरडं मोडलं. काय, कुठल्याही जमिनीला ही जमीन आमची आहे म्हणायचं, आणि वक्फ बोर्डाची जमीन. मधल्या काळामध्ये लँड जिहाद झालं, वोट जिहाद झालं, आणि मी जास्त जे दुखावलं भाऊ, ते लोकशाहीमध्ये वोट जिहाद नावाचा जो प्रकार सुरू झाला तो मुसलमानांनी सुरू केला. वोट जिहाद? वोट जिहाद काय आहे प्रकरण? प्रकरण असं आहे की मशिदीमध्ये बसायचं आणि प्रार्थनेला येणाऱ्या लोकांसाठी फतवे काढायचे की तुम्ही हिंदुत्ववाद्यांना मतदान करू नका. अहो, माझ्याकडे डायरेक्ट व्हिडिओ आहेत की ज्यात एक मौलवी म्हणतोय विधानसभेच्या निवडणुकांच्या काळात 2024च्या की देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे इस्लाम विरोधी आहे, हे नबी के नाही आहे, नबीच्या विरोधात आहे, असं तो हिंदीमध्ये सांगतोय. आणि जे नबीच्या विरोधात आहे ते नबी म्हणजे त्यांचा देव, त्यांचं आराध्य, तर त्याच्या विरोधात आहे, आणि म्हणून ते इस्लामच्या विरोधात आहे. यांना मतदान करायचं नाही, आणि जे मतदान करतील ते पण नबीच्या विरोधात आहे. म्हणजे ह्या हिंदुत्ववाद्यांना मतदान केलं तर ते आपल्या आराध्य दैवताच्या विरोधात आहे. असे फतवे आले बाहेर, आणि ते सगळं पाहिल्यानंतर म्हटलं ही कोणती लोकशाही? प्रत्येकाला मतदान करण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि जर धार्मिक व्यक्तिमत्व नावं घेऊन सांगताय कोणाला मतदान करायचं कोणाला मतदान करायचं नाही, आणि मग आम्ही ऍक्शनला रिॲक्शन दिली पाहिजे, ह्या मताचं मी जशाच तसं राहिलं पाहिजे. मग ते जर मशिदींमधून हे काढायला लागले, फतवे काढायला लागले की हिंदुत्ववाद्यांना मतदान करू नका, तर मी पण जाहीरपणे सांगून टाकलं कीर्तनातनं की ते मशिदींमध्ये बसून फतवे काढत असतील तर हा हिंदुस्थान आहे, हे हिंदू राष्ट्र आहे. जाहीर व्यासपीठावरनं जाहीरपणे सुरुवात करा
की मतदान हिंदुत्ववाद्यांनाच करायचं. जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. आणि मग हे सगळं करत असताना जर तुम्ही हिंदूंच्या विरोधात षडयंत्र करताय, थूक जिहाद माहितीये? थूक जिहाद नाही माहित, हे काय प्रकरण आहे? थूक जिहाद म्हणजे असे की जे काही फळं असतील, जे काही खाद्यपदार्थ असतील, त्यांच्यावर थुंकायचं. पण हे सत्य आहे का? व्हिडिओज आहेत. का नेरेटिव्हचा पार्ट आहे? अहो व्हिडिओज आहेत, सामान्य नागरिकांनी केलेले व्हिडिओज आहेत की एखादा फळवाला फळावर थुंकतोय, एखादा रोट्या बनवणारा तो रोटीत थुंकतोय. हे व्हिडिओज आहेत ना. बरं, हे काय कुठल्या पक्ष संघटनेने नाही केले, सामान्य एखाद्या नागरिकाने केले. मग अशा पद्धतीनं मला सांगा, रोगराई कशी पसरालो? यातूनच पसराल ना. मग आम्हाला म्हणावं लागलं की बाबा आम्ही हे बघा हिंदूंकडूनच खरेदी करा असं म्हणण्याची आमच्यावर वेळ का आली? त्यामुळंच आली. तुम्ही थुंकताय. तुम्ही आमची मुलगी जर तुमच्या दुकानात आली तर तिला लव जिहादच्या जाळ्यात अडकवताय. आम्ही सगळे म्हणजे तुमच्या पोट भरायचं साधन जर हिंदू असतील, निवडणुकांच्या वेळी तुम्ही फतवे काढताय, हिंदुत्ववाद्यांना पाडायचंय, हिंदुत्वाचा विचार घेऊन जाणाऱ्यांना घरी बसवायचंय. मग तुमचं कंबरडं मोडावं लागल, तुमच्या पण पोटावर लात मारावं लागल. म्हणून एक प्रबोधन केलंय, आपल्या लोकांना जागृत करायचं काम केलंय की बाबा हे देशातच राहून आपल्या विरोधात कारवाया करतायत, हे खातंय हिंदुस्थानाचं आणि टाळी वाजवताय पाकिस्तानची. आपण हिंदूच्या दुकानात गेला तर वाईट काय? पण सरकार तुमचंच आहे, तुमच्या विचारांचं आहे. हिंदुत्वाचं म्हणता ना तुम्ही, विचार तर तेच आहेत. पण हे थांबवणार कोण मग? की तुम्ही, की सरकार, की तुम्ही स्वतःला सरकार समजता? मी नेहमी सांगतोय, सरकारच्या पद्धतीने अत्यंत पद्धतशीर काम करत आहे. कसं? मी महाराष्ट्रापुरतं बोलतो. कालचं उदाहरण आहे, ती निदा खानच ना, जी TCS कंपनीमध्ये ते सगळं लव जिहादचं रॅकेट त्या शिकलेल्या जिहाद्यांनी शिकून TCS मध्ये गेले. भाग्य लागतं TCS कंपनीत जॉब मिळाला. पण तिथं घेऊन जाऊन सुद्धा काय सुचलं? हिंदूंच्या पोरी बाटवायच्या, जिहाद करायचा सुरुवात केली. आणि त्या सगळ्या लव जिहाद प्रकरणामध्ये मदत करणारी ती निदा खान नावाची जी TCS कंपनीतली ती जी सर्वंट आहे, ती फरार झाली. ती सापडली कुठं? छत्रपती संभाजीनगरचा एक MIMचा नगरसेवक, त्याच्या घरामध्ये ती लपलेली होती, लपवून ठेवलेली होती. आणि MIMचे सगळे नेते, मी जे वारंवार म्हणतोय या MIM पक्षावर बंदी घाला, त्याच्या मागचं कारणच आहे. अमरावतीमध्ये लव जिहाद झाला, तो MIMचा पदाधिकारी निघाला, निदा खान लपवून ठेवली, MIMच्या नगरसेवकाने लपवून ठेवली. आणि म्हणून मी जे वारंवार म्हणतोय या पक्षावर बंदी घाला, हा देशविरोधी, धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी पक्ष आहे, ते वारंवार जे म्हणतोय ते याचसाठी. पण बघा, माझा मुद्दा पुढे. पण जेव्हा ती सापडली, लगेच सरकारनं ज्या घरामध्ये तिला ठेवलं होतं ते घर पाडून पाडलं ना. TCS कंपनी मधलं रॅकेट बाहेर आलं, लगेच देवाभाऊनी काम सुरू केलं ना की करा चौकशी, करा अटक. पुढे जाऊन त्या प्रकरणाचं काय झालं? केले ना, शांत झालं आता. आरोपी अटक झाले, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. जेव्हा हिंदू धर्मावर गंडांतर येतंय, देवाभाऊचं सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करते. पण मुद्दा पुढचा आहे. आपण जे म्हणतोय ना सरकार हिंदुत्ववादी, याच्यावरच माझा आक्षेप आहे. जी लोकांची भावना झाली सगळंच सरकारनं करावं. कुशल लोक म्हणतात मोदीजी आहे की आता, अमित शहा साहेब आहे की आता, देवाभाऊ फडणवीस आहे की आता, नितेश राणे साहेब आहे की आता. आणि मग मी म्हणत असतो, भाऊ मग ते आहेतच, आपण असंच म्हणत राहायचं, ते आहे. मग देवानं तुम्हाला आम्हाला कशाला काढलं? अरे ते हिंदू आहेत, आपण पण हिंदू आहे ना. ते जर 5 पावलं चालत असतील तर आपण 1 पाऊलचं चालू. म्हणून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला असं म्हणून चालणार नाही सरकार हिंदुत्ववादी मग आपण हात बांधून बसू. नाही, माझ्या हिंदू धर्माच्या सेवेसाठी मला काय 1 पाऊल टाकता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे. तुम्ही एवढं कौतुक करताय एका ह्या ठराविक नेत्यांचं प्रमाणाच्या बाहेर जाऊन, मग तुम्हाला निष्पक्ष किंवा अपक्ष कीर्तनकार म्हणून तुमच्याकडे बघायचं का समाजाने? कुणीच निष्पक्ष असलं नाही पाहिजे असं मत आहे माझं. का तुम्हाला सांगतो, निष्पक्ष असणं हा शंडपणा आहे. निष्पक्ष असणं हा शंडपणा आहे. का सांगतो? एक तर तुम्ही रावणाचा असू शकता किंवा रामाचा असू शकता, एक तर तुम्ही कंसाच्या असू शकता किंवा कृष्णाच्या असू शकता, एक तर तुम्ही अब्दुल्ल्याच्या असू शकता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या असू शकता, आणि एक तर तुम्ही हिंदुत्ववादी असू शकता
किंवा डायरेक्ट हिंदू विरोधी असू शकता. म्हणजे निष्पक्ष हा शब्दच मुळात मला मान्य नाही. आणि जे म्हणतात ना आम्हाला रामही सारखा आहे ना आम्हाला रावणही सारखा, आता काल तो कोणता तरी गदाडा एक नगरसेवक आहे, तो काय म्हणतोय आम्हाला औरंगजेबही सारखा आहे छत्रपती शिवाजी महाराजही सारखे. अरे अर्थ आहे का काय याला? हे बोलणं आहे का? औरंगजेब सारखा आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखे म्हणजे तू शंड. शिवाजी महाराजांची विचारधारा वेगळी, औरंगजेबाची विचारधारा वेगळी. सर्वांचं पोटास लावणे आहे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज, आणि सत्तेसाठी बापाला तुरुंगात डांबणारा औरंग्या, भावाचं मुंडकं छाटणारा औरंग्या, दोघं कसे सारखे राहतील? त्यामुळं निष्पक्ष शब्दच मला मुळात मान्य नाही. कोणीच निष्पक्ष नसावं. तुम्ही एका पक्षाचं समर्थन करणारे असले पाहिजे. आणि हा संग्राम बापू भांडारे कुणा व्यक्तीचा समर्थक नाही, हा हिंदुत्वाचा समर्थक आहे. आणि जो माझं हिंदुत्वाचं कार्य करेल, हिंदू धर्माचं कार्य करेल, त्याची पाठराखण मी करणार ना, केलीच पाहिजे. याच्या अगोदरच करायला पाहिजे होती. तो पक्ष किंवा तो माणूस जर चुकला तरी सुद्धा तुम्ही त्याची बाजू घेणार आहात? कधीच शक्य नाही. मातामध्ये ते लाठीचार्ज झाला मराठ्यांच्या त्या आंदोलनादरम्यान, त्याचं समर्थन कसं करता? निषेध व्यक्त केला होता. मी व्हिडिओ दाखवतो. जेव्हा आंतरवली सराटीमध्ये लाठी चार्ज झाला, पहिला निषेधाचा व्हिडिओ संग्राम बापू भांडारेचा आला. म्हटलं कोण तो जो पोलीस अधिकारी असेल त्याला निलंबित करा, की त्याने आदेश न घेता तिथं लाठी चार्ज केलाय. व्यासपीठाला आपण नारदाची गादी म्हणतो, ज्या गादीला नीती आणि भक्तीची भाषा शोभते. अशा गादीवरून आक्रमकतेची किंवा हिंसेची भाषा करणं कितपत योग्य आहे तुम्हाला पटतं एवढं सांगा. तुम्ही काय म्हणाले? नीतीची भाषा शोभते. हा, तुकाराम महाराज म्हणतात, धर्म नीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार आहे. हीच तर नीती आहे ना, सार काय आणि आसार काय हे समाजासमोर मांडणं. आणि ते आम्ही बांधतोय. दयातीचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. हे तुकाराम महाराज बोलले ना, की दया कशाला म्हणायचं? सज्जनांचं रक्षण करणं याला दया म्हणायचं, आणि दुर्जनांचा नायनाट करणं यालाही दया म्हणायचं. आणि ती तर नीती आम्ही सांगतोय, की लोकमान्य टिळक पण म्हणाले होते ना, तुकोबारायांचा आदर्श घेतच, की बाबांनो, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. आणि म्हणून आपण लोकांना ते सांगतोय, बाबा अन्याय सहन करू नका, अन्यायाविरुद्ध लढा. मग नीतीच आहे ना ती. तुकोबा असंही म्हणाले होते की भेदाभेद भ्रम अमंगळ. तरी तुम्ही भेदाभेद चालवला असं वाटतं का तुम्हाला, की समाजात फूट पाडण्याचा? अभंग असा आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. आता चुकीचा अर्थ कसा सांगितला जातो माहितीये? सगळंच सारखं आहे, सगळं एकच आहे. नाही, तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हे जग विष्णुमय झालं पाहिजे, हा वैष्णवांचा धर्म आहे, आणि इतर कुठलाही भेद शिल्लक नाही राहिला पाहिजे. तुकाराम महाराजांचं म्हणणं काय आहे, की वैष्णवांचा धर्म काय? जग विष्णुमय करणं, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. भक्तिभाव समाजात वाढला पाहिजे, आणि प्रत्येक कुळामध्ये विठ्ठलाचं भजन झालं पाहिजे. हा वैष्णवांचा धर्म आहे. आणि दादा, त्याच धर्माचा आम्ही प्रचार करतोय, की बाबा या हिंदुस्थानामध्ये रामाचे होऊन राहा, विठ्ठलाचे होऊन राहा. का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. दुसरं राहताच कामं नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. आणि तेच तर सांगतोय ना बाबा, कुठेही जाऊ माते नका टेकू. जग विष्णुमय करायचंय आपल्याला, राममय करायचंय, विठ्ठलमय करायचंय. तेच तर आम्ही सांगतोय ना भाविकांना, की जग विष्णुमय करायचंय. त्यासाठी तर आम्ही काम करतोय. आणि कुठला भेदच शिल्लक नाही ठेवायचा. भेद आहे म्हणूनच भांडणं आहे. ज्या दिवशी भेद संपल आणि सगळं जग विष्णुमय होईल, भांडणच संपले ना. आणि तेच तर महाराजांना म्हणायचंय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अमंगळच आहे भेद, म्हणून नकोच भेद. तुमची आक्रमकता इतकी असते की अगदी संत नामदेव सुद्धा म्हणालेत, की नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. तुमच्या कीर्तनातून ज्ञानदीप लागतोय की समाजात आग लागते? आता ते समोरच्याच्या बघण्यावर आहे. नाठाळाच्या डोक्यात काठी घालायची, याला आग म्हणायचं की याला ज्ञान म्हणायचं, हे तर समजून घेतलं पाहिजे. अरे आपल्यावर जे अन्याय झाले ना, ते शोषिकपणामुळेच झाले. आपल्याला मुघलांनी लुटलं, इंग्रजांनी लुटलं, पोर्तुगीजांनी लुटलं, डचांनी लुटलं. का? आपल्या मनावर ते जे काही बिंबवलं ना, की समोरच्याने एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. अरे तुम्हाला तुमच्या आया बहिणी लेकी बाळी तुमच्या संपत्ती लुबाडल्या रे, तुमची संस्कृती बुडवण्याचा प्रयत्न केला. आणि मग आम्ही ज्ञानाचा दीप लावतोय. काय ज्ञानाचा दीप? की बाबा मऊ मेनाऊने आम्ही विष्णुदास,
कठीण वज्रास भेदवायचे. अरे चांगला असेल तर मेनापेक्षा मऊ व्हा, पण समोरचा आडमुठ असेल तर म्हणू नका ना की बाबा त्याचं कर्म त्याच्याजवळ, तेव्हा लोखंडापेक्षा पण कठीण व्हा. आणि तेच ज्ञानाचे दीप आम्ही लावतोय जगामध्ये. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू. शंड करायचा एक समाज, संपून टाकायचा का हिंदू समाज, आणि संपवण्यासाठीचे षडयंत्र आहे. गप्प बसा, गप्प बसा, सहन करा. का सहन करा? लढा. देवळात गेले तर हात जोडा, आणि शत्रू पुढे उभे राहिले तर हात तोडा. या मताचा मी आहे. जिथं हात जोडायचे तिथं हात जोडू, आणि जिथं हात तोडायचे तिथं हात तोडू. ही नीती जर आपण सांभाळली तर देश टिकणार आहे. आणि हे जे बलात्कार होऊ राहिले ना बारीक बारीक पोरींवर, त्याचं कारण पण असं आहे, दुर्जनांना कळालं हे थंड झाले, हे शंड झाले, यांच्या बारीक बारीक पोरींचे जरी बलात्कार केले तरी हे काही करत नाही. त्याचे परिणाम आहे. मी तर आता सांगू राहिलो होती, नसरापूरची एक घटना पाहिली. 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. तिकडं मालेगावमध्ये डोंगराळे गावात 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. आणि काय आज ते आरोपी तुरुंगात आहे. मी काय म्हणतोय माहितीये का? अरे त्याला शिक्षा कधी होणार? मग तेच म्हणतोय मी, कायदा कायद्याच्या पद्धतीने चालणार आहे. त्याला पर्याय नाहीये. त्याला कोण अडवू शकत नाही, नाही पण अडवलं पाहिजे. पण हिंदू म्हणून अरे तुम्ही कधी जागे होणार आहे? मी आता गावागावात जाऊन सांगतोय, एखाद्या गावात जर असं 3-3.5 वर्षाच्या पोरीवर इथून पुढे बलात्कार झाला तर पहिला पोलिसांना फोन नका करू. गावातले 99% लोकांनी जर सिद्ध करून दाखवलं की ह्याच एका व्यक्तिमत्वानं तो बलात्कार केलाय. 99% गाव कधी असं एकत्र येत नाही. आणि ज्या दिवशी 99% गाव एकमुखानं म्हणतंय या नराधमानं बलात्कार केलाय, पोलिसांना फोन करायच्या आधी हिंदुत्ववाद्यांना फोन करा. आम्हा हिंदुत्ववादी संघटनेचे जेवढे पोरं आहे ना, जेवढे हिंदुत्ववादी, करा फोन. आम्ही येतो त्या गावात आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने कार्यक्रम लावतो आणि मग पोलिसांना कसा द्यायचा त्याला ते आम्ही ठरवतो. बंद होतील हे बलात्कार वगैरे सगळं. आपण आहे ना शौर्य विसरलोय, आपण पराक्रम विसरलोय. भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला, 500 रुपयाचं तिकीट घ्यायचं आणि चित्रपट पाहून यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त्याचे बोट तोडले, 500 रुपयाचं तिकीट घ्यायचं आणि चित्रपट पाहून यायचं आणि लय भारी पिक्चर आहे. अरे ते कृतीत कधी आणणार तुम्ही? नुसतं बघायचं. पण कायदा आहे, संविधान आहे, तुम्ही कोण करणार शिक्षा? अरे मग समोरच्यांनी पाळावा ना कायदा. समोरचा कायदा तोडतोय ना, आणि कायदा तोडायला काही मर्यादा आहे का नाही? सिग्नल तोडला इथपर्यंत ठीक आहे भाऊ, सिग्नल तोडला इथपर्यंत ठीक आहे, पण 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला, याला काही मर्यादा आहे का नाही? काय तुमचा संविधानावर विश्वास नाही? आहे ना विश्वास. मग त्याला जिवंत द्यायचा का मृत द्यायचा? त्याला द्यायचाच ना शेवटी प्रशासनाकडं. मी कुठं म्हणतोय त्याला गायबच करायचा? त्याला कोणत्या अवस्थेत द्यायचा प्रशासनाच्या ताब्यात हे समाजाने योग्य वेळी ठरवलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, एकदा बघत गावकऱ्यांनी ना अशा 3 आणि 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात धडा शिकवला ना, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाच्या हातपाय तोडून टाकले होते. भाऊ, पोरीकडे फक्त बद अमल म्हटलंय, म्हणजे चुकीची वर्तणूक केली होती त्याने. बद अमल म्हणजे ज्याला विनयभंग आपण म्हणतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की गावागावात हनुमान तयार झाले पाहिजेत. मग तुमचं असं म्हणणं आहे की गावागावात बिश्नोई तयार झाले पाहिजेत. काय सांगाल याबद्दल? म्हणजे असा मांडला की अरे बाबांनो, एक लॉरेन्स बिश्नोई फक्त म्हणाला की मी सलमान खानला ठोकणार, त्याच्यातून देशभर मेसेज काय गेला की का बरं असं लॉरेन्स बिश्नोई म्हणतो? उत्तर मिळालं, सलमान खानने हरिण मारलं होतं, त्याचा राग लॉरेन्स बिश्नोईला. एक घडलं काय माहितीये, अहो या देशातलं हरिण सुरक्षित झालं ना. हरणाकडे कोण वाकड्या नजरेने पण पाहत नाही का? लॉरेन्स बिश्नोईला राग येतो, लॉरेन्स बिश्नोई ठोकतो. त्यामुळं मग हरिण सुरक्षित झालंय. आज एखाद्या कसायच्या दारात चालत जरी गेलं ना हरिण बळच, ते कसं आहे म्हणाल, हरिण दादा चहा घ्यायची का कॉफी घ्यायची, पण इथून पुढं जावं, इथं थांबू नका का? मी हरिण कापलं हे जर कळलं तर लॉरेन्स बिश्नोई मला त्रास करल. मग मी काय म्हणालो होतो की हिंदुत्ववादी सरकार कार्यरत झाले. या देशामध्ये 0% गोहत्या आपल्याला अंमलात आणायची. एकही गाय कापली गेली नाही पाहिजे. हिंदुस्थानाचं सगळं अस्तित्व गायीवर अवलंबून आहे. एरवी तरी कृषी जिने गोधने राखोनी वर्तने. साधू संतांनी सांगितलं, तुम्हाला जर शेती टिकवायची असेल तर तुम्हाला गोधन सांभाळावं लागेल. जर शेतात गायीचं शेण गोमूत्र पडलं नाही तर त्या नापीक होणार आहे पुढच्या काळात. म्हणजे गाय ही धार्मिक आणि नैसर्गिक सुद्धा गरज आहे, आणि ती गाय मोठ्या प्रमाणात कापली जाते, गोवंश संपवला जातोय. मग मी काय म्हटलं, जर पोलीस प्रशासनाला गो हत्या थांबवता येत नसेल तर आपल्या प्रत्येक गावात एक लॉरेन्स बिश्नोई तयार व्हावं द्या, जो ठणकावून म्हटला पाहिजे गाय कापली तर मी ठोकणार. होईल ना गो हत्या बंद.
आणि ती माझी त्यामागची भूमिका होती. औरंगजेबाची कबर उखडून टाका असं म्हणताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो, दंगली सुद्धा होऊ शकतात, तरी तुम्ही असं आव्हान करता, काय कारण? माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस हलाल करून मारले, काकडी सोलावी तशी त्वचा सोलून काढली, डोळ्यात तप्त साळ्या घातल्या, जिभा सडली. आणि आज आम्ही एवढा संघर्ष करून 2022 मध्ये त्या शहराचं नाव औरंगाबाद नको म्हटलं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ओरडत होते कधीपासून की ते छत्रपती संभाजीनगर करा. झालं 2022ला आपल्या हिंदुत्ववादी सरकारने ते केलं छत्रपती संभाजीनगर. अहो तरी गुलामगिरीची मानसिकता अशी आहे, अजूनही काही लोक त्याला औरंगाबाद म्हणतात. का त्या औरंग्याचा एवढा प्रभाव पाहिजे? कोण आहे तो औरंग्या? ज्याने स्वतःचा बाप शहाजहान तुरुंगात डांबला, दारा शिकावचं मुंडकं छाटलं, विकृत, धर्मांध, आणि त्याची कबर इथं ह्या महाराष्ट्रात त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. मी काय म्हटलं माहितीये का? उकडून टाका नाही म्हटलं, नागडी करा म्हटलं. कबर नागडी करा म्हणजे त्याला जे हे दिलंय त्याचं उदात्तीकरण केलंय, फारशान, मार्बलन, त्याचं सजावटन, त्याच्यावर पैसे, त्याला सिक्युरिटी कशाला पाहिजे? एक फुटका पत्रा लावा, 2-4 अँगल लावा आणि मोकळी टाकळी नागडी करा ना त्याची कबर, म्हणजे कुत्र्यांना मुतायला बितायला सोय होईल कबरीवर द्या. हा माझा मुद्दा आहे. कबर ठेवायचीच आहे. आम्ही त्याला गाडलायच ना महाराष्ट्राने. त्याला परत दिल्लीला जाऊ दिला नाही. त्याची महाराष्ट्रात कबर झाली, ती काढायची नाही, ती आपल्या पुढच्या पिढ्यांना बघायला ठेवायची, पण मार्बलमध्ये नाही, सिक्युरिटीमध्ये नाही. 4 गंजके अँगल, फुटका पत्रा आणि आजूबाजूला कुत्रे त्या कबरीवर मुतले पाहिजे. म्हणजे औरंग्याचे जे बॅनर मिरवतात ना काही लोक, त्यांना कळल की त्याच्या कबरीवर कुत्रे सुद्धा मुततात. मी कधी म्हटलो कबर काढून टाका? नागडी करा म्हणतोय मी. कबर नागडी करा, तिचं उदात्तीकरण थांबव. हे काय बोलताना म्हणालात की ती लोक किंवा तो एक ठराविक समाज जास्त मुलं जन्माला घालतो. तुम्ही सुद्धा तुमच्या कीर्तनामधून असं सांगता की 4-5 मुलं जन्माला घाला. मग काळ महागाईचा आहे, या महागाईच्या काळामध्ये असं बेजबाबदारपणाचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? त्याचं महत्वाचं कारण असं आहे, लोकसंख्या नियंत्रण कायदा हा सरसगट सगळ्यांसाठी लागू झाला पाहिजे. काय झालं, ते हम दो हमारे दो जी भूमिका मांडल्या गेली, ते आपल्या हिंदू लोकांना वाटलं बाबा गीतेतलं का वेदातलं वाक्य इतकं पाळलं, ते आपली लोक एकच मुलगा होऊ द्यायला लागले, 2च पोरं होऊ द्यायला लागले. पण हा नियम सगळ्यांनी पाळायला पाहिजे ना हिंदुस्थानात. अहो परवा एक मुस्लिम व्यक्तिमत्व आहे, त्याला विचारलं मी, बाबा पोरं किती? मला काय म्हटलं माहितीये? 1.5 डझन आहे म्हटलं. 1.5 डझन, डझनच पोरं सांगितले हो. आणि हिंदूंच्या घरात 1 मुलगा 1 मुलगी. आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की भाऊ, आज देशात बुद्धिमान समाज आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण समाज ओळखला जातो. का यांची संख्या कमी आहे? हे कुटुंब नियोजन. एखादा मुलगा होऊ द्यायची, एखादी मुलगी होऊ द्यायची. आज बुद्धिमत्ता भरपूर आहे, पण संख्या ब्राह्मण समाजाची घटली. हिंदू मधलं बोलतोय आम्ही. आणि तोच आदर्श आता सगळ्याच जातींनी घेतलाय. इतर हिंदू धर्मातल्या सगळ्या ज्या जाती आहे त्या सगळ्याच जातींनी तो आदर्श घेतला. असं जर आपला समाज घटत गेला, परधर्मियांची संख्या वाढून जाईल. अनेक गावांमध्ये गेल्यानंतर लोक मला सांगतात, बापू इथं पूर्वी हिंदू 99% होते आणि परधर्मीय 1% होते, आणि आता परधर्मीय निम्म्याला निम्मे झाले. काय आकाशातून पडले का? आणि तुम्ही कसं काय निम्म्याला निम्मे झाले? जर तुम्ही 99% होते तर तुम्ही का पुढे नाही गेले? यांनी कुटुंब नियोजन केलं आणि समोरची लोक ते करायला तयार नाही. मग माझा मुद्दा काय? कायदा करा, सगळ्यांना नियम सारखा ठेवा. सगळ्यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा झाला आणि प्रत्येकाने तो नियम पाळला तर हिंदू बहुसंख्य राहील, तर हिंदुत्ववादी नेते निवडून येतील, तर हिंदुत्ववादी सरकार बसल. नाहीतर अवघड आहे पुढच्या काळात. आज अनेक मतदारसंघ गेले हातातून की परधर्मियांची संख्याच इतकी वाढली की ज्यांना हिंदुत्व नकोय, ज्यांना इथली संस्कृती नकोय, परंपरा नकोय, ते काय. आज मतदान महत्वाचं आहे ना. मतदान करण्यासाठी मतदार तर पाहिजे. आणि जे आपण म्हणतो ना, पैसा महत्वाचा आहे, जागा महत्वाची आहे, घर महत्वाचं आहे, तशी संतती सुद्धा महत्वाची आहे. आज काहींकडे करोडोंची प्रॉपर्टी आहे आणि एकच पोरग आहे. उद्या मेलं मग ते, त्याला एखादा रोग झाला मग, करोडोंची प्रॉपर्टी आणि एकच मुलगी, उद्या काय आहे? शेवटी त्याला पर्याय कुठे आहे? ती एक संपत्तीच आहे ना. संतती सुद्धा संपत्ती आहे. आणि ते आपल्याला वाटतं एकच मुलगा होऊ देऊ, मग त्याला लय प्रॉपर्टी राहील आणि त्याला लय पैसा राहील आणि त्याची सोय, आणि तो बेवडा निघाला मग कोण घेईल ती रिस्क? तेच 5 होऊ दिले.
एखादा बिघडल, 4 सुधारतील. चौथा कर्तृत्व करील, अगोदरच्या 3 पोरांची सोय करेल. हे बघा, माझी इच्छा नाहीये उगीच कंपन्या सुरू करून द्यायची, पण समोरचे जर थांबत नसतील तर आपल्यालाही पण काम करावं लागेल. आपल्यालाही मनावर घ्यावं लागेल. पण ही भाषा अहंकाराची आहे. व्यासपीठावरून बोलताना अहंकार किंवा धमकीची भाषा बोलणं, उदाहरणार्थ सांगायचं झालं की माझ्या नादी लागू नका, ही एक कीर्तनकार किंवा वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीला शोभेची वाटते का? भाऊ, समोरच्याची आपण आपण अहंकारची भाषा कधी केली? जेव्हा माझ्या शिवरायांच्या विरोधात कोण बोललं तर त्याला सांगावंच लागेल ना मला, मी शांत बसणार नाही. जेव्हा माझ्या हिंदुस्थानाच्या विरोधात कोण बोललं तर मला सांगावंच लागणार ना, मी सहन करणार नाही. मग मी काय म्हणू, ठीक आहे तुमचा विचार येतो. अरे उद्या तो आईबद्दल विचार मांडला आपल्या, मग काय ऐकून घ्यायचे काय असले विचार? ते तसला पुळचटपणा नाही बाबा. जो जे मागे ते देऊ, पंग आहे तुकाराम महाराजांचा. जिथे असो निजोनिया जागे, जो जे मागे ते देऊ. म्हणजे आम्ही मेलो तरी जिवंत असतो आणि झोपलो तरी जागे असतो, आणि समोरचा जे मागेल ते आमची द्यायची तयारी. म्हणून बोलावं लागतं भाऊ. फूल दिसलं तर त्याच्यावरनं कुरवाळू बाबा, पण काटा असेल तर त्याचा तुकडाच पाडू. ही नीती आहे माझी, साधी सरळ नीती आहे. जशाच तसा आहे मी काट्याला म्हणणार नाही मला टोच, आणि फुलाला म्हणणार नाही मी चुरगळून टाकेल तुला. फुलाला मी कुरवाळल आणि काट्याला मी कट करणार. हाच आक्रोशाबद्दल बोलणार होतो. तुम्ही कीर्तनापेक्षा जास्त रील्सवर दिसता, नाहीतर मग हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये दिसता, असं का? कीर्तनातलेच रील येतात ना. मी कुठंतरी कीर्तनात बोललेला असतो त्याचे रील येतात. आता जी लोक 2 तास कीर्तन ऐकायला येत नाही त्यांना मग तो 1 मिनिटाचा रील जातो. आणि हिंदू जन आक्रोश मोर्चा, मला सांगा भाऊ, आता या हिंदू धर्मियांची बाजू कोण घेणार आहे? राजकारण्यांना निवडणूक जिंकायची आहे, उद्योगपतींना उद्योग वाढवायचा आहे, नोकरदारांना उदरनिर्वाहासाठी नोकरी करायची आहे. मग या हिंदू धर्मियांसाठी पुढे कोण येणार आहे? मग एक धर्म प्रचारक म्हणून, एक धर्माचा सेवक म्हणून माझं ते कर्तव्य आहे की माझ्या धर्म बांधवांसाठी, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविते विठोबाचे, त्या धर्म बांधवांसाठी मला जाणं गरजेचं आहे. माझं मी ते कर्तव्य समजतो. भाऊ, मी 500 1000 किलोमीटर जातो. जेव्हा आपल्या एखाद्या हिंदू बांधवावर, एखाद्या हिंदू भगिनीवर अन्याय अत्याचार होतो ना, मी जातो, ते माझं कर्तव्य समजतो. मला नाही करमत. मला असं वाटतं, काय झालंय माहितीये का, आपल्या समाजाची एक भावना झाली, आपल्या पोरीवर बलात्कार झाल्यावर बघू, अरे काय भावना आहे का, काय वृत्ती आहे? म्हणजे माझ्या घरात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी गरम होणार नाही, तोपर्यंत मी चिडणार नाही, ही कोणती वृत्ती आहे? आणि हेच तर आम्हाला शिकवलं ना साधू संतांनी, जे का रंजले गांजले त्या सीमने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. मग रंजले गांजल्यांना आपलं जर समजायचंय तर आपले जे धर्म बांधव आहे त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर तुम्ही का पुढे होत नाही? हिंदू जन आक्रोश मोर्चाची भावना अशी की पुन्हा ही घटना घडू नये, हिंदू जागृत व्हावा, आणि म्हणून जातो, बोलतो, माझं कर्तव्य आहे ते. मग नुसतंच कीर्तनात सांगत राहायचं, असं वागा तसं वागा, हे चुकीचं ते बरोबर. पण चुकीचं घडल्यावर निषेध करायला तर पुढे या, बरोबर घडल्यावर समर्थन करायला तर पुढे या. अहो, इतके भित्रे लोक आहेत. अहो, एखाद्या हिंदू धर्माच्या बाबतीत चुकीची घटना घडल्यानंतर किमान व्हॉट्सअपला स्टेटस टाकायची तर हिंमत दाखवावा, ती सुद्धा दाखवत नाही. मी निषेध व्यक्त करतो या घटनेचा. एवढं लिहायला किती वेळ लागतो? मी लोणावळ्यात जाऊन भाकर खाल्ली, पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्ला, मी महाबळेश्वर मध्ये उलटा पडलो, ते शेअर करणार. मी अर्ध्या रात्री प्रवास केला, गाडी चालवली, गाणी ऐकली, नाचलो. अरे पण माझ्या हिंदू धर्माच्या बाबतीत चुकीची घटना घडली तेव्हा मी जाहीर सोशल मीडिया फार चांगलं माध्यम आहे, व्यक्त झालं पाहिजे. मला जितकं होतंय मी त्या ठिकाणावर जायचं म्हणतो, मी जातो. ज्यांना नाही शक्य त्यांनी किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करावं. सगळं मान्य आहे, व्यक्त झालं पाहिजे, अभिव्यक्त झालं पाहिजे. पण ही अति अभिव्यक्तीमुळे तुमच्यावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक म्हणता येणार पण अनेक जिल्ह्यामध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत. एक कीर्तनकार म्हणून घेताना तुमच्या आध्यात्मिक प्रवासात कुठेतरी एक गालबोट लागत नाही का की कीर्तनकारावरच गुन्हे दाखल असणं? मी तुकाराम महाराजांचा वारकरी आहे आणि माझ्या तुकाराम महाराजांनी काय म्हटले, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे.
म्हणून धर्मकार्यासाठी हे जे गुन्हे दाखल होतात ते माझ्यासाठी गुन्हे नाही आहेत, ते माझ्यासाठी अलंकार आहे. आज आपण भगतसिंगांची पूजा का करतो? फासावर लटकले ना ते. देशासाठी कार्य केलं. फासावर का लटकले? आरोपी होते म्हणून लटकले, आरोप सिद्ध झाला म्हणून लटकले. त्या काळात कदाचित म्हटलं गेलं असेल एका गुन्हेगाराला फाशी झाली, पण 2026 मध्ये जागृत झालेला आपला हिंदू समाज भगतसिंगांना गुन्हेगार नाही म्हणत, भगतसिंगांना देशभक्त म्हटलं जातं. एक देशभक्त म्हटलं जातं ना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना. मग त्या काळात तर गुन्हेगार होते ना हे, मग आज देशभक्त कसे झाले? त्यांच्या आयुष्याचा हा सगळा काळ त्यांनी त्या देशसेवेसाठी घालवला. त्या काळात समाजाची मानसिकता काय असेल, कोणी त्यांना फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न केले उभ्या देशाला माहितीये. हा, साधं एक मत जर मांडलं असतं की अरे त्या पोरांना सोडा, सोडलं असतं, पण ती वृत्ती नव्हती काही भामट्यांची. त्या काळात ते फासावर गेले. पण आज हिंदुस्थानाचे खरे हिरो कोण आहे, खरे नायक कोण आहे? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर. आज सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्या काळात गुन्हेगार म्हणूनच भोगली ना, पण आज स्वातंत्र्यवीर त्यांना म्हटलं जातं ना. तुम्ही कसं म्हणताय? म्हणजे एखादा गुन्हा तुमच्यावर दाखल तो कोणत्या कारणासाठी झालाय? बलात्कार केला म्हणून झालाय, चोरी केली म्हणून झालाय, दरोडा टाकला म्हणून झालाय, काय केलं याने? काय नाही म्हणे, याच्या हिंदू धर्माबद्दल हा बोलला. वाहू द्या ना, ते गुन्हे नाहीये, ते पारितोषिक आहे, ते बक्षीस आहेत. तुम्हाला एका ठराविक राजकीय पक्षाच्या लोकांकडून चांगला पाठिंबा मिळतो, त्यांच्या मंचावर जाऊन बोलता म्हणून मिळतो, काय काय वेगळं कारण? संग्राम बापू भांडारे हा कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाहीये. संग्राम बापू भांडारे हा फक्त एक कीर्तनकार आहे, जो कीर्तनामधनं हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतो. आणि मग हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतो म्हणून जेव्हा तो हिंदू धर्मासाठी एखादं पाऊल टाकतो, एखादा निर्णय घेतो, एखादं विधान करतो, तेव्हा त्याच्या पाठीशी जे हिंदुत्ववादी नेते उभे राहतात ना, ही संग्राम बापू भांडारेची ताकद नाहीये, ही हिंदुत्वाची ताकद आहे. आणि मी सगळ्या समाज बांधवांना ते जे सांगतोय ना की बाबा तुम्ही हिंदुत्ववादी व्हा, धर्म तुमच्या पाठीशी उभा राहील, आणि ते अनुभवतोय संग्राम भांडारे. संगमनेरचं प्रकरण असू द्या, नाही तर कालचं तोंड काळं करायचं प्रकरण असू द्या, त्याला वंडेचं, तो तरी एका पक्षाचा प्रवक्ता आहे ना, त्याच्या पाठीशी पक्ष उभा राहिला. संग्राम बापू भांडारे कोणत्या पक्षाचा सदस्य? कोणत्याच नाही. तो हिंदुत्वाचा सेवक आहे, हिंदू धर्माचा सेवक आहे, आणि सगळा हिंदू धर्म पाठीशी उभा राहिला ना भाऊ. आज मंत्री नितेश राणे साहेब जाहीरपणे म्हणाले की संग्राम भांडारे तुझ्या केसाला धक्का लागू देणार नाही, तुझा भाऊ विधान भवनात बसला. काय केलं संग्राम भांडारेंनी? काय केलं संग्राम भांडारेंनी? संग्राम भांडारेंनी हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. हे महेशदादा लांडगे पाटील असतील, संग्रामदादा जगताप असतील, गोपीचंद पडळकर साहेब असतील, इतर हिंदुत्ववादी सगळ्या महाराष्ट्रातल्या संघटना असतील, ह्या ताकदीनं का संग्राम बापू भांडारेच्या पाठीशी उभे राहतात? संग्राम भांडारेसाठी नाही उभे राहत, तो जो हिंदुत्वाचं कार्य करतोय ना, त्या कार्याच्या पाठीशी उभे राहत आहे. आणि मी हेच हिंदू बांधवांना सांगतोय की येतो धर्मस्ततो जया. तुम्हाला कुठल्या कशाचीच गरज नाही जर तुम्ही धर्माला चिकटून राहिलात तर. अहो, धर्म काळजी करतो तुमची, आणि मी अनुभवलंय ते प्रत्येक वेळी. अरे नाही एकटं पडू देत धर्म. आज ताकदीनं ही सगळी मंडळी आपल्या पाठीशी उभे राहत आहे. आणि म्हणून भाऊ मी जे आपल्या हिंदू बांधवांना जे सांगतोय ना की जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हे जे सांगतोय ना, जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा, ते याचसाठी सांगतोय की हेच आपले हिंदू बांधव जर चांगल्या पदांवर गेले, चांगल्या खुर्चीवर जाऊन बसले, त्यांच्याकडे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आलं, तर फायदा हिंदू धर्माचा होणार आहे. आणि तो फायदा मला होतोय ना. आज मी भूमिका घेतल्यानंतर हे सगळे उभे राहत आहे, तुमच्याही पाठीशी उभे राहतील. तुम्ही करा हिंदुत्वाचं कार्य, तुम्ही करा गोरक्षण, तुम्ही करा आया बहिणींची सेवा हिंदू धर्मातल्या आपल्या, तुम्ही करा देवी देवतांचा जागर करा, तुम्ही समाजामध्ये हिंदुत्ववादी विचार प्यारा. अहो, धर्म तुमच्याही नितेश राणे साहेब तुमच्याही पाठीशी उभे राहतील. नितेश राणे तुम्हाला चांगला सपोर्ट करतात, काय कारण? तेच हिंदुत्ववादी आहे ना, कडवटते. पण आज त्यांचे जर पाहिले विधान आपण, काय कमी हो त्यांना? नितेश राणे साहेबांचे वडील सन्माननीय नारायण राणे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा एकदम जवळचा जर कोण व्यक्ती होता तर ते नारायण राणे साहेब होते. आणि त्यांच्या पोटी यांचा जन्म आहे.
नितेश राणे साहेबांचा. त्यांचा सख्खा भाऊ पण आमदार आहे, निलेश राणे साहेब. बाप केंद्रात मंत्री आहे, नारायण राणे साहेब. या व्यक्तिमत्वानं ना भाऊ ऑफिसमध्ये बसून नुसते मेसेज टाकले ना तरी निवडून येईल. पण शरीरात शुद्ध रक्त आलेलं आहे, जातीवंत हिंदूचं रक्त आलेलं आहे, म्हणून गावागावात जाऊन सभा करताय, गावागावात जाऊन हिंदुत्वाचा जागर करताय. आणि माझ्यासारखा एखादा सामान्य हिंदुत्ववादी काहीतरी धर्मासाठी करतोय त्यांना कळालं ना, ते उभे राहतात प्रत्येकाच्या पाठीशी. आणि मग माझं तर ठरलंय, जो हिंदुत्वासोबत आपण त्याच्यासोबत. मी खंद समर्थक आहे नितेश राणे साहेबांचा. माझी तर इच्छा आहे या महाराष्ट्रात हिंदू पोरांनी सर्वात अगोदर जर कोणाला फॉलो केलं पाहिजे तर ते नितेश राणे साहेबांना केलं पाहिजे. का? तो व्यक्तिमत्व जाहीर व्यासपीठावरनं सांगतं हे हिंदू राष्ट्र आहे, इथं पहिल्यांदा हिंदूंचा विचार केला जाईल आणि मग बाकीच्यांचं बघितलं जाईल. हे बोलायला हिंमत लागते. एक जरा जबाबदारीने बोलतो, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर हिंदुत्वासाठी एवढे आक्रमक विधानं करणारा नेता जर कोण येतो तो नितेश राणे साहेब आहे. हा, मला अभिमान आहे त्यांचा. तुमच्या मते हिंदुत्व म्हणजे तलवार घेऊन बाहेर पडणंच आहे असं म्हणायचं तुम्हाला? माझ्या मते हिंदुत्व म्हणजे प्रसंगी प्रेम करावं लागलं तर प्रेम करायचं, आणि प्रसंगी तलवार काढावी लागली तर तलवार काढायची. ते माझं हिंदुत्व आहे. माझी हिंदुत्वाची व्याख्या फार सोपी आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाच्या काठी देऊ माता. इतकं साधं माझं हिंदुत्व आहे. जशास तसे राहा. एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करील, आणि दुसऱ्या मारल्यावर पुन्हा पहिला करील, आणि मग पुढचा लाजल. हे फेकून द्या हे असले घाणेरडे विचार. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, म्हटले होते, येड्या एक गालात मारली तर पुढं करायला दुसरा गाल राहतो, पण समोरच्याने एक मान कापली तर पुढं करायला दुसरी मान नसते. त्यामुळे समोरच्याचा वार आपल्या मानेवर व्हायच्या अगोदर त्याची मान धाडापासून वेगळी करणं हा खरा पुरुषार्थ आहे. ती मांडणी केली सावरकरांनी, आणि ती गरजेचीच आहे. हे माझं हिंदुत्व आहे. मी काय ऊट सूट प्रत्येकाच्या डोक्यावर शाई टाकत नाही निघालो भाऊ. ज्याच्या गरज आहे त्याच्या डोक्यावर शाई टाकतोय. मी ऊट सूट कुणाला टीका टिप्पण्या निंदा नालस्तीत नाही. ज्याला ठोक्याची गरज आहे त्याला ठोका द्या, आणि ज्याला प्रेमाची गरज आहे त्याला प्रेम द्या. आमचं भांडण जिहाद यांच्या विरोधात आहे. सोफिया कुरेशीला आम्ही बहीणच मानतो. आमचं भांडण जिहाद यांच्या विरोधात आहे. अब्दुल कलामांना मी नेताच मानतो. साधी भूमिका आहे माझी. जो देशभक्त आहे तो देशभक्तच आहे. तो कोणता एक बॉलर आहे मोहम्मद शमी. नरेंद्र मोदी साहेब हिंदुत्ववादी नेते ना. एकदा मॅच पाहायला गेले होते, हरले वाटतं मॅच. ती मॅच हारला भारत. पण ते जेव्हा सगळ्या खेळाडूंना भेटले ना, त्यांनी पाठ कोणाची थोपटली माहितीये? मोहम्मद शमीची थोपटली. हे आमचं हिंदुत्व आहे. चांगला खेळाला म्हटले. हा इतकं साधे देशासाठी खेळाला ना, त्याचा अभिमान आहे ना. पण माझ्या लेकी बाळींना आमच्या बहिणींना जर त्यांच्या भावनेशी खेळून जर त्यांचं शोषण केलं जात असेल, षडयंत्र रचले जात असतील, जिहाद केला जात असेल, इथे वंदे मातरम म्हणण्याची मानसिकता जर नसेल, या मातीला आई म्हणण्याची मानसिकता नसेल, पाकिस्तान जिंकल्यावर टाळ्या वाजवल्या जात असतील, औरंग्याचे बॅनर मिरवले जात असतील, त्या कर्नाटकचा टिप्या त्याचे चौक जर इथं हिंदुस्थानात तयार केले जात असतील, त्याला आमचा विरोध आहे आणि असणार नेहमी. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना तुम्ही पार शाईने आंघोळ घातली. म्हणजे अगदी त्वेषाने त्यांना 4 गोष्टी सुनावल्या देखील. इतकी आक्रमकता का? संग्राम बापू भांडारेवर किती जरी कुत्रे भुकले तरी संग्राम बापू भांडारेला कुत्र्यांचं भुंकणं ऐकून घ्यायची सवय आहे. भाऊ, मी सोशल मीडियावरचा माणूस आहे. आमच्या एखाद्या विधानाला खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. आम्हाला सवय. पण विकास लावांडेंनी सर्वात मोठी चूक अशी केली की ज्या वारकरी संप्रदायातील काही साधू संतांवर कुत्रा सुद्धा भुंकताना विचार करतो की आपण ह्या व्यक्तिमत्वावर भुंकावं, हे योग्य नाही, हे कुत्रा सुद्धा विचार करतो, असे व्यक्तिमत्व आहेत. आणि त्या व्यक्तिमत्वांबद्दल विकास लवांडेंनी अत्यंत चुकीची विधानं मांडली. त्यांना धर्मांध म्हटलं, त्यांना वारकरी संप्रदायातलं घुसखोर म्हटलं,
त्यांना कर्मकांड मानणारे, पुरोहितशाही मानणारे वेगवेगळे आरोप केले. आरोप करून या असल्या घुसखोरांना तुमच्या गावात बोलवू नका अशा पद्धतीचे जाहीर विधानं केली. भाऊ, ते जे साधू संत आहेत ना, त्यांनी सर्वस्व अर्पण केलंय हो या हिंदू धर्माला आणि या वारकरी संप्रदायाला. सर्वस्व. विवाह नाही केले त्यांच्यातल्या काहींनी, स्वतःची मुलं नाही होऊ दिली, या समाजालाच आपला परिवार मानला. वसुदैव कुटुंबकम. गावागावात जाऊन परमार्थ रुजावला, धर्म रुजावला. आणि त्यांच्या बाबतीत अशी विधानं आल्यानंतर संग्राम बापूची सटकली. का सटकली? नाही ऐकून घेऊ शकत भाऊ. ज्यांचा काही अपराध नाही, हा चूक असली ना तुम्ही चुकीला चूक माना. अरे पण ज्या व्यक्तिमत्वांचे सोशल मीडियावर साधे अकाउंट नाही हो, जे व्यक्तिमत्व अत्यंत निस्पृह भावनेने, त्यागी भावनेनं या हिंदू धर्माची सेवा केली. तुम्ही बघा, विकास लावंडेने त्यांना घुसखोर म्हटले, पण साधू संत इतका भक्त परिवार आहे. आज कितीतरी गावांमध्ये त्या विकास लावंडेवर गुन्हे दाखल झाले, पण या साधू संतांमधलं कोणी काय बोललं नाही. का बोललं नाही? अहो, ते संतत्वाला प्राप्त झाले, ती लोक नाही बोलले ते. पण मला सांगा, मी तर संत नाही ना, मी माणूस आहे. संग्राम भांडारे एक फक्त कीर्तनकार आहे. तो काय ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज नाही झालेला. तो एक कीर्तनकार आहे, तो साधू संतांचा एक सेवक आहे, तो देवाचा एक भक्त आहे. आणि भक्त कसं सहन करल? उद्या लवांडे ज्यांना आदर्श मानतो त्या व्यक्तिमत्वाबद्दल मी जर नको ते आरोप केले, खोटारडे आरोप केले, तर लवांडे तरी सहन करील का? मग लवांडेने हा विचार करायला पाहिजे होता की अरे ह्या व्यक्तिमत्वांचे फोटो देवघरांमध्ये, देवघरात त्यांच्यातल्या काहींचे फोटो आहे, काहींच्या बैठकीत त्यांच्या प्रतिमा आहेत. आणि त्यांच्या कार्यामुळे बाबा ते कर्तृत्वाने सिद्ध झाले. त्यांनी कोणाची चाटुगिरी नाही केली, त्यांनी सेवा केली. आणि भाऊ, ते जेव्हापासून विधान आले होते, संग्राम भांडारे किती पण शिव्या खाऊन घेईल, त्याने तेवढं त्याला बनवलंय. पण त्याच्या आदर्शांबद्दल, धर्मातल्या महापुरुषांबद्दल, साधू संतांबद्दल जर संग्राम भांडारे ऐकून घेत असेल आणि ते सहन करत असेल, तर मग संग्राम भांडारेच्या जगण्यालाच अर्थ नाही. या माताचा मी जाहीरपणे सांगितलं, मला काय शिव्या घालायच्या घाला, पण माझ्या आदर्शांना मी नाही शिव्या घातलेल्या मी नाही सहन करणार. मीच नाही भाऊ, लवांडेवर एवढा प्रक्षोभ निर्माण झालेला आहे, लवांडेंबद्दल एवढा संताप. आज किती ठिकाणी गुन्हे दाखल झाले लवांडेवर. गावागावातली पोरे म्हणताय लवांडे जर आम्हाला सापडलं तर आम्ही सोडणार नाही. का लवांडेवर ही वेळ आली? त्याच्या अतार्किक, असत्य विधानांमुळे लवांडेवर ही वेळ आली. सूर्याला सूर्यच म्हटलं पाहिजे, हा चंद्राला चंद्रच म्हटलं पाहिजे. उगीच जर खोटे नाटे आरोप करून एखाद्याची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला तर ते व्यक्तिमत्व मोठे येतो, पण त्यांचे जे भक्त आहेत, त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, ते कसं सहन करतील? अहो, उलट मला 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 सगळे मित्रमंडळी म्हणताय, बापू आम्हाला असं वाटलं की तू शाईवर थांबणार नाही, तू त्याला वेगळ्या पद्धतीने, म्हणजे लोकांचा संताप आहे हा, वेगळ्या पद्धतीने म्हणजे लोकांची इच्छा आहे त्याला मारायला पाहिजे होतं, फटके द्यायला पाहिजे होते. मारायला मीन्स फटके द्यायला पाहिजे होते, नाही तर वेगळं लावाल. फटके मारायला पाहिजे होते त्याला, त्याच्यावर डांबर वाचायला पाहिजे होतं, असं म्हणताय लोक. पण का म्हणताय? त्याच्या कृतीमुळे. परवा एक व्हिडिओ आला की जे शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर शिववंदना करायला उभे राहिले, हा लवांडे बरमुडा घालून गेला हो. आणि त्या पोरांना म्हणतोय, हे म्हणजे मला बोलायलाही ते शब्द माझ्या तोंडात येऊ शकत नाही, की ज्या संभाजीराव भिडे गुरुजींनी आयुष्य समर्पित केलं छत्रपती शिवराय घराघरात पोहोचावे म्हणून, शंभूराजे घराघरात पोहोचावे म्हणून. अहो, या महाराष्ट्रातल्या पोरांना, कितीतरी पोरांना गड किल्ले जर कोणी दाखवले ते त्या संभाजीराव भिडे गुरुजींनी दाखवले. घराघरातल्या पोरांना शिवराय, शंभूराजे कोणी शिकवले? ते संभाजीराव भिडे गुरुजींनी शिकवले. गडकोट मोहिमा संभाजीराव भिडे गुरुजींनी शिकवल्या. शिववंदना संभाजीराव भिडे गुरुजींनी शिकवल्या या महाराष्ट्रातल्या पोरांना. आणि तो म्हणतोय आतंकवादी बनवायचा कार्यक्रम चाललाय. ते पाहिल्यानंतर ते इतका संताप झालाय की अजून त्याने जर सुधारणा नाही केली तर त्याला फार वेगळ्या प्रसंगांना सामोरे जावं लागणार आहे लवांडेला. मला वाटत नाही राष्ट्रवादी पक्ष सुद्धा त्याला फार दिवस पक्षात ठेवल.
कारण असली लोक जर पक्षात ठेवली तर पक्षाची फार वेगळी अवस्था होऊन जाईल दादा. पण लोकशाहीत विरोध करण्याचा हाच एक मार्ग होता का असं वाटतं का? कारण बरेच मार्ग आहेत. शाई फेकणंच का? त्याने शाब्दिक माध्यमातनं चिखलफेक केली होती ना आमच्या गुरुवर्यांवर. मग काय त्याला त्याला उत्तर कशाने द्यायचं? त्याचं तोंड काळं करणंच गरजेचं होतं. ज्या लोकांनी अत्यंत पवित्र कार्य केलं, ज्यांनी जन्म वारकरी संप्रदायात घातला, त्यांना जर हा घुसखोर म्हणत असेल तर त्याला उत्तर काय? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे संता पिढीतील खळ घेती तोंड काळे करून या. खळ जर साधू संतांना त्रास देत असेल तर तो तोंडच काळं करून घेतो. केलं तोंड काळं. त्याने विचार करायला पाहिजे होता. या साधू संतांना घुसखोर म्हणत असताना अभ्यास करून त्याने मांडणी करायला पाहिजे होती. अहो, महाराष्ट्रभर आक्रोश आहे. महाराष्ट्रभरातील पोरं म्हणताय आमच्या तावडीत सापडावा लावांडे. काय कारण आहे भाऊ? इथं मुंगी मारत नाही आपली लोक. का लावांडेवर काळी शाई टाकायची वेळ आली? काय आम्ही दिसल त्याच्यावर शाई होतच निघालो का काय? त्याने ती वेळ आणली आमच्यावर. आम्हाला ते करायला भाग पाडलं. केलं. संपूर्ण महाराष्ट्राला अजून एक प्रश्न पडलाय. तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये दिसतंय, गुरुवर्यांना का बोललास? गुरुवर्य म्हणजे नक्की कोण आहेत? वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांना आई बापा इतका सन्मान आहे. म्हणजे तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. वारकरी संप्रदायामध्ये संतांना देव मानण्याची संस्कृती आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आता ही जी ती 20 नावं त्याने घेतली, त्यांच्यातली जी काही व्यक्तिमत्व आहे त्या प्रत्येकाचं आपापलं एक कार्य आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ संतवीर बांडातात्या कराडकर हे एक कडवट वारकरी म्हणून ओळखले जातात. गळ्यात तुळशीच्या माळा असतात आणि आळंदी पंढरपूरची वारी करत असतात. चालत जातात पंढरपूरला. आणि एक झुंजार ते एक विष्णुदास जगी, म्हणजे एक लढवाई या वारकरी कसा असावं त्याचं उत्तम उदाहरण बांडातात्या कराडकर आहे. त्यांच्याकडून आम्ही वीरत्व घेतलं. ते माझे गुरु आहे. त्यांच्यातलं एक व्यक्तिमत्व आहे गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर. गावो विश्वस्य मातर ज्या धर्मानं सांगितलं, त्या हिंदू धर्मानं अनेक गोशाळा निर्विघ्नपणे चालू राहिल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व संजय महाराज पाचपोर. आज लाखो गायी सांभाळण्याचं काम संजय महाराज पाचपोर करताय. गावागावात जाऊन रामचंद्र प्रभू पोहोचवताय. गावागावात जाऊन जिथली मंदिरं जीर्ण झाली त्या मंदिरांचे जीर्णोद्धार करताय. आता भास्करगिरी बाबा जे आहे देवगडचे, त्यांनी फार मोठी वारी सुरू केली. म्हणजे वारी आहेच त्यांची परंपरेने, पण त्या दिंडीला एक असं स्वरूप आणलं की नेवाशाची दिंडी शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे. फार एका दोरीमध्ये वारकऱ्यांची शिस्त कशी असावी, वारकऱ्यांनी कशा पद्धतीने दिंडीत चालावं याचं उत्तम उदाहरण भास्करगिरी बाबांनी जगासमोर ठेवलं. म्हणजे तो शिस्तीचा धडा आम्ही भास्करगिरी बाबांकडून घेतला. गोसेवेचा धडा आम्ही संजय महाराज पाचपोरांकडून घेतला. शूरत्वाचा धडा आम्ही बांडातात्या कराडकरांकडून घेतला. त्यात चंद्रशेखर महाराज देगलूरकर नावाचं व्यक्तिमत्व आहे. भाऊ, अहो, ज्ञानोबा तुकोबांचे विचार आहे ना असे वाणीतून पाझरत राहतात. हो, आली मुखा वाटे अमृत वचने, अशी अमृत वचन तुकाराम महाराजांचे अभंग असे बोलता बोलता बाहेर पडतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या बोलता बोलता बाहेर पडतात. ते चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहे. ज्ञानेश्वरी गाता त्यांचं जीवन झालेलं आहे. ज्ञानाच्या बाबतीत ते आमचे आदर्श आहे. म्हणजे हे सगळेच आमचे गुरुवर्य आहे. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो गुरु केलेला आहे आपल्या वारकरी संप्रदायानं. आणि म्हणून आमचे गुरुवर्य आहेत. गुरुवर्य मंडळी आमची, हे आमचे आदर्श आहेत. ह्या प्रत्येकाकडनं आम्ही काहीतरी शिकलेलो आहे, समाज काहीतरी शिकलेला आहे. आणि अशा गुरुवर्य व्यक्तिमत्वांना जर कोण घुसखोर म्हणत असेल तर भाऊ, हिंदू म्हणून जन्माला आलेला व्यक्ती सहन करू शकत नाही. पण हे सगळं केल्यानंतर तुम्हाला दुःख किंवा खंत वाटले का? तुम्ही हे सगळं करून समाधानी आहात का? मला प्रचंड अभिमान वाटलाय. उद्या जरी संग्राम बापू भांडारे मेला असं गृहीत धरा, म्हणजे नैसर्गिक म्हणतो आम्ही, नैसर्गिक मेला संग्राम बापू भांडारे, तरी संग्राम बापू भांडारेच्या कुळात जन्माला आलेले पुढच्या पिढ्या काय म्हणतील माहितीये का?
जेव्हा हिंदू धर्मातल्या महापुरुषांना घुसखोर म्हटलं गेलं होतं, तेव्हा आमच्या कुळात जन्माला आलेल्या त्या संग्राम भांडारेने पद्धतशीर निषेध व्यक्त केला होता असं म्हणतील. म्हणून मला प्रचंड अभिमान वाटतोय. मी जर काही केलं नसतं तर मला लाज वाटली असती. मी जर काहीच केलं नसतं की माझ्या आदर्शांना घुसखोर म्हटलं जातंय, संग्राम बापू भांडारे हातावर हात ठेवून बसलाय आणि मस्त खातो पितोय झोपा काढतोय, तर लाज वाटली असती. मग काय राव, जगण्याला अर्थ नाही आपल्या. पण मी जे त्याचं तोंड काळं केलं ना, मला अभिमान वाटतो माझा. म्हणजे मीच नाही, माझे सगळे जे सहकारी, ज्यांना ती तिडीक होती, ज्यांना ते दुःख झालं होतं, ते सगळे सहकारी, आम्ही सगळ्यांनी जो निषेध व्यक्त केला त्याचा मला अभिमान वाटतो. आणि माझ्या सगळ्या हिंदू समाज बांधवांकडून हीच अपेक्षा आहे की बाबा धर्मासाठी झुंजावे, झुंजोने अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे अभंग फक्त वाचायचे का हो? कृतीत नाही आणायचे, वागायचं नाही त्यानुसार, नुसती लोकांना सांगायची, पारायण करायची त्याची, आणि वेळ आल्यावर मग शांडासारखं घरात बसायचं. हे हिंदुत्व आहे का आपलं? हा धर्म आपलं शिकवतो का? नाही बाबा, जे वाचलंय ते कृतीत पण आणलं पाहिजे. मी मगाशी पण म्हणालो की 500 रुपयाचं तिकीट घ्यायचं आणि शिवरायांनी अब्दुल्ला कसा फाडला पाहून यायचं. 500 रुपयाचं तिकीट घ्यायचं आणि शिवरायांनी शाहिस्ता कसा तोडला पाहून यायचं. 500 रुपयाचं तिकीट घ्यायचं आणि शंभूराजांचे 40 दिवस कसे हाल झाले ते पाहून यायचं. पाहून येण्यासाठी ते प्रसंगी कृतीत पण आलं पाहिजे. उद्या जर कोण जिहादी आपल्याला म्हणाला चल धर्म बदल, तर तो शंभूराजा आपल्यात उतरला पाहिजे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. तिथं आपण सुद्धा तयारी दाखवली पाहिजे की जीव सोडू पण धर्म नाही सोडणार. अब्दुल्ल्यासारखं संकट पुढे उभं राहिलं तर आपण शिवरायच झालो पाहिजे त्या क्षणी, तत्क्षण की संकट कितीही मोठा असू द्या, फाडून काढू तो अब्दुल्ल्या, तर उपयोग होईल. नाही तर पैसे वाया जातील. फक्त काय तर तिकीट घेऊन पिक्चर पाहून आलो, वाया जातील ते पैसे. कृतीत येऊ द्या. विकास लवांडे यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत जेव्हा गेला तेव्हा तुमच्याकडे शस्त्रास्त्रे होती. खरंच होती शस्त्रास्त्रे? आणि असतील तर एका साधूकडे शस्त्र असण्याचं कारण तरी काय? हे उत्तर प्रदेशचे आमचे एक संत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संत आहे ना, त्यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे. हम साधू है, एक हाथ में माला रखते हैं और दूसरे हाथ में भाला रखते हैं. संत कशाला निशस्त्र पाहिजे? भक्त कशाला निशस्त्र पाहिजे? अहो, आमचे देवच निशस्त्र नाहीये. आमच्या रामाच्या हातात धनुष्यबाण आहे, कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आहे, मारुतीरायाच्या हातात गदा आहे. म्हणजे भक्त असला म्हणजे काय तो निशस्त्र पाहिजे गालात फटके खाऊन घ्यायला? अहो, तो दुष्टांचं निर्दाळन करणारा पाहिजे. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्तारा के पायापाशी दुर्जनाची संवारी. देवाचं काम आहे ना ते. आणि त्याच्या भक्तांनी काय करायचं? देवाचा काय आदर्श घ्यायचा त्याच्या भक्तांनी? आणि राहिला विषय लवंडेला पिस्तोल लावलं, लवंडीची लायकी नाही पिस्तोल लावावी एवढी. त्यांनी तर तसे आरोप केलेत. कोल्हा पण म्हणाल मी वाघ आहे. कोल्हाही म्हणू शकतो मी वाघ आहे, लांडगाही म्हणू शकतो मी वाघ आहे. त्याला कशाला पिस्तोल पाहिजे हो? मी तर परवाच म्हणालो की दिवाळीत ते टिकल्या घालून वाजवतात ना आमची लहान लहान लेकरं, त्या खेळण्यातल्या पिस्तुलाची पण त्याला गरज नाही. अहो, जो साधू संतांना घुसखोर म्हणतो त्याची पात्रता काय असते हो? तो काय कुणी लय मोठा योद्धा आहे का काय त्याला पिस्तूल आणि तोफा घेऊन जायचा? त्याला काळ्या शाईची गरज होती, ती आम्ही फासली, ते आम्ही मान्य करतो. हा, संग्राम भांडारे म्हणतात मला, जर मी पिस्तूल घेऊन गेलो असतो ना तर तेवढं धाडसानं सांगण्याची माझ्यात हिंमत आहे की मी त्याच्या पोटाला पिस्तूल लावली होती हे सांगण्याची माझ्यात हिंमत आहे. पण नाहीच लावली तर मी का म्हणू? ज्या दिवशी लावल त्या दिवशी तुमच्या आधी येऊन सांगल लावली भाऊ, त्याला पिस्तूल लावली म्हणेल मी. तेवढा प्रामाणिक आहे. माझ्या साधू संतांनी मला खरं बोलायला शिकवलंय. सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे. सत्य बोलायला सांगितलंय ना आपल्या साधू संत. तो तर खोटा बोलतोय. त्याने सिद्ध करून दाखवावं. संग्राम बापू भांडारेने त्याला पिस्तूल लावली, बंद करून टाकल, कीर्तन प्रवचन करायचं सोडून देईल. त्याने फक्त सिद्ध करून दाखवावं. खोटारडा माणूस आहे होतो, त्याचं मनावर घेते. पत्रकार सुद्धा वाईट वाटतं, मीडियाचं वाईट वाटतं राव.
त्याच्या बाजूने बातम्या लागताय. संग्राम भांडारेला निगेटिव्ह दाखवलं जाते. संग्राम भांडारे लॉरेन्स बिश्नोईचं उदात्तीकरण करतो. संग्राम भांडारे नथुरामजी गोडसेंचं उदात्तीकरण करतोय. पण लवांड्या तिथं आमच्या शिवभक्तांना म्हणतोय मी शिवरायांचा पुतळा काढून नेईल, हा माझा पुतळा आहे आणि इथं प्रार्थना नाही करायची, गावच्या पुतळ्याला माझा पुतळा म्हणतोय. पण ती बातमी लावायची नाही. कुठल्या मीडियाची हिंमत झाली? दाखवा बरं महाराष्ट्राला. लवांडेला घरात तरी ठेवतील का महाराष्ट्रातले लोक? त्याच्या घरात तरी ठेवतील का? ज्या पद्धतीने तो म्हणतोय आतंकवादी बनवले जात आहे, हे संभाजीराव भिडे गुरुजींच्या माध्यमात नाही, पोरं हे नाटक माझ्या गावात चालणार नाही, हे डुप्लिकेटपणा चालणार नाही, ही विधानं जर मीडियाने लावली चॅनलला तर काय लवांडीची परिस्थिती होईल? पण नाही, ते नाही दाखवणार. संग्राम भांडारीला विलन करायचं आणि लवांडे मात्र सोज्वळ दाखवायचा. विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. मग त्या शिवभक्तांना जेव्हा हाकलून लावत होता हा लवांडे, तेव्हा कुठं गेला होता लवांडेचा विचार? या साधू संतांना कारण नसताना जेव्हा घुसखोर म्हटला, तिथंच विचार सोडला लवांडेने. लवांडे कोणत्या विचारांनी चाललाय? लवांडेचा आडमुठपणाच आहे हा सगळा, की कोण घुसखोर आहे, कोण प्रतिगामी आहे हे ठरवायला कोण? म्हणजे असं झालं, ते पोलिसही लवांडे झाला, वकीलही लवांडे झाला आणि न्यायाधीशही लवांडेच झाला. म्हणजे मी बोलेल तो कायदा, मी बोलेल ते सत्य, बाकीचे बोलले की विचार सोडला, बाकीच्यांनी कृती केली की विचार सोडला. काय धूर्तपणा आहे? का विकल्या गेले? खरं आहे ते खरं बोला. संग्राम भांडारीला का वेळ आली काळीशाही टाकायची? तो म्हणाला वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करायचं काम चाललंय. तो म्हणाला जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे. तो म्हणाला वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा भाग नाहीये. अहो, हे सगळे विधान म्हणजे द्वेष पसरवतोय, तेढ निर्माण करतोय, फूट पाडतोय. हा कोणता विचार आहे? याला विचार नाही म्हणत, याला अज्ञान म्हणतात. विचार वेगळा असतो आणि अज्ञान वेगळं असतं. लवांडेंचा आरोप आहे की तुम्ही जय श्रीराम या राजकीय मंत्राचा प्रचार प्रसार करताय. काय सांगणार आहे त्यांना? लवांडे अज्ञानी आहे ना. लवांडेचा बौद्धिक विकास नाही झालेला. त्याला कोणी शिकवलं जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे? किंवा तुम्ही मला सिद्ध करून द्या, कुठला अभ्यासक आहे त्याने सिद्ध करून द्या की जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे. जय श्रीराम हा मुळात राजकीय मंत्रच नाही, हा धार्मिक मंत्र आहे. आणि ज्या धर्माचा हा मंत्र आहे त्या धर्माचं नाव हिंदू धर्म आहे. राम काय कुठल्या पक्ष संघटनेने दिला का आपल्याला? राम वाल्मिक महर्षींसारख्या संतांनी दिला ना. ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांनी दिला राम. तुकाराम महाराज म्हणतात झाले रामराज्य काय होणे आम्हासी. तुकाराम महाराजच म्हणतात राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. वारकरी संप्रदायाचा जो बीज मंत्र आहे, मंत्र दिला राम कृष्ण हरी, त्या बीज मंत्रामध्येच राम आहे. वारकरी संप्रदायाची जी प्रमुख दैवत आहे राम, कृष्ण आणि विठ्ठल. आणि मग आम्ही जर जय श्रीरामचा नारा देत असू तर त्याचा राजकारणाशी काय संबंध आहे? तू पण दे, तुझ्या नेतृत्वाला सांग जय श्रीराम म्हणायला. हिंदू आहे ना तू, म्हण ना जय श्रीराम. हिंदूच्या पोरांना जय श्रीराम नाही म्हणायचं, मग काय अल्लाहू अकबर म्हणायचं का? मला सांगा. जय श्रीराम जयघोष हा, रामकृष्ण हरी मंत्र आहे हा. आणि तो जय श्रीराम म्हणायला जर राजकीय मंत्राचा प्रचार प्रसार करताय, मीडियावाले लावताय त्या बातम्या, काय अर्थ आहे? मीडियावाल्यांनी झापायला पाहिजे त्याला जागेवर. तू जय श्रीरामला राजकीय मंत्र कसा म्हणतो? आपले पूर्वज राम राम म्हणत होते, ते बीजेपीचं काम करत होते का? दारात पाहून आला की काय म्हणत होते? राम राम. आपण जय श्रीराम म्हणतोय. जय विजय असो, त्यात एक ताकद आहे, त्यात एक आत्मविश्वास आहे, त्यात एक उत्साह आहे, म्हणून जय श्रीराम. जय श्रीराम म्हटलं की 12 हत्तीचं बळ संचारतंय तुमच्यात, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, तुमची प्रसन्नता वाढते, म्हणून जय श्रीराम आहे. त्याचे आरोपच बिनबुडाचे आणि अज्ञानातून आलेले. तो म्हणतोय वारकरी संप्रदायाचं ही लोक भगवीकरण करताय. अरे येड्या, आम्ही कोण वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करणारे? वारकरी संप्रदायाचं भगवीकरण ज्ञानेश्वर महाराजांनीच केलं. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आणि माझी जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी
म्हटले आवडीनं आता एक गुढी पंढरपूरला न्यायची. ती गुढी कुठल्या रंगाची हो? गुढी म्हणजे पताका, गुढी म्हणजे ध्वज. तो ध्वज कोणत्या रंगाचा आहे? भगवा आहे ना तो. आज आळंदी पंढरपूरच्या वाटेने आपण झेंडे बघतो. कोणत्या रंगाचे झेंडे हो ते वारकरी घेऊन जातात? ते भगवाच ध्वज आहे ना तो. आणि मग तो ध्वज ज्ञानेश्वर महाराजांनी दिला ना तुमच्या आमच्या हातात. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटई चालावी पंढरीचे. जर ज्ञानेश्वर महाराजांना भगवीकरण करायचं नसतं वारकरी संप्रदायाचं, तर ज्ञानेश्वर महाराज म्हटले असते, पोरांनो पाखवाज आणा, टाळ आणा, विना आणा, पण तो भगवा झेंडा आणू नका बाबा, लावंडे सारखे माणसांना राग येतो, धार्मिक तेढ निर्माण होते, असं म्हटले असते ना. ते म्हटले हे ते काही असो, कोणाला काय म्हणायचंय ते म्हणू द्या, पण आवडीनं मिरवत जर काय न्यायचंय तो भगवा ध्वज न्यायचा. वारकरी संप्रदायच भगवा आहे. धर्मच हिंदू धर्म आहे. तो म्हणतोय की सनातन हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही. कसं शक्य आहे? तुकाराम महाराज म्हणतात वाचा बोलू वेदनीती, करू संती केले ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. मग वेद मानणारा वारकरी संप्रदाय हा सनातन धर्माचाच एक भाग आहे. लवंडीची अडचण काय झाली माहितीये का? हिंदू संघटित झाला. म्हणजे आज हिंदू धर्माला इतके भारी दिवस आले भाऊ. पूर्वी सांप्रदायिक वाद होते, जातीय वाद होते या हिंदू धर्मात. कोण म्हणायचं आम्ही ब्राह्मण, कोण म्हणायचं आम्ही मराठा, कोण म्हणायचं वांजारी, सुतार, माळी, तेली, मातंग, बिल्ल. विसरला समाजाच्या लक्षात आलं जातीत विभागण्यात काय अर्थ नाही. कंधों से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे. हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. धर्मच नाही वाचला तर जात काय करायची. लक्षात आलं हिंदूंच्या. म्हणजे जातीयवाद संपला. सगळ्या जाती गुण्या गोविंदानं धर्माच्या नावाने एकत्रित आल्या. सांप्रदायिक भेद होते, काही शैव होते, काही वैष्णव होते. शिवाचे भक्त वैष्णवांशी भांडायचे, वैष्णवांचे भक्त शैवांशी भांडायचे. शाक्त, गाणपत्य होते ना. संप्रदाय कोण म्हणताय लिंगायत आहे, कोण म्हणताय वारकरी आहे, कोण म्हणताय महानुभाव आहे. 2014 नंतर ह्या हिंदुस्थानात एक इतकं भारी काम झालं की लोक जातीचा, संप्रदायाचा, संघटनेचा अभिमान विसरली आणि धर्माचा अभिमान बाळगायला लागली. आता आम्ही वारकरी, महानुभाव, लिंगायत असा काय भेद करत नाही. आम्ही काय म्हणतो, आम्ही सगळे एका देवतेचे भक्त आहे. आम्ही रामाचे भक्त आहे, आम्ही शिवाचे भक्त आहे, आम्ही शक्तीचे उपासक आहे, आम्ही सूर्याचे पूजक आहे, आम्ही गणपतीचे सेवक आहे. आणि त्यामुळं काय आलं, धर्म एकत्रित आला ना. आणि धर्म एकत्रित आल्यामुळं हिंदू विरोध्यांचं लागलं पोट दुखायला. आपला उमेदवारच निवडून येत नाही. हे धर्माच्याच नावानं मतदान करतात. हे धर्माच्याच नावानं सगळीच उपक्रम राबवायला लागले. व्यवहार असू द्या, राजकारण असू द्या, पारिवारिक जीवन असू द्या, सगळीकडे जर धर्म फुलला तर लवांडे सारख्या प्रवृत्ती हिंदू धर्मात कशी फूट पाडता येईल, मग सांप्रदायिक वाद कसे निर्माण करता येतील, जातीय वाद कसे निर्माण करता येतील, आणि त्यासाठी ते षडयंत्र आहे. पण वारकरी इतका सुज्ञ आहे भाऊ, मी तुम्हाला सांगू. इतका लवांडेने प्रयत्न केला की वारकऱ्यांमध्ये भांडणं सुरू व्हावी. पण वारकरी जागरूक आहे. वारकऱ्याला माहित आहे आपण जय श्रीराम वालेचे. वारकऱ्याला माहित आहे आपण वेद मार्गानं मुनी गेले त्याच मार्गानं जाणार आहे. आणि वारकऱ्याला पक्क माहिती आहे वारकरी संप्रदाय भगवाच आहे. त्यामुळं लवांड्यासारख्या या प्रवृत्ती किती जरी पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि किती जरी यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पडणार नाही भाऊ. आणि यांच्या पाठीवर हात ठेवणारे जे कोण असतील त्यांचे सुद्धा षडयंत्र शिजणार नाही, शक्यच नाही. प्रचंड धर्माभिमान जागृत झालेला आहे आमच्या सगळ्यांमध्ये. आम्ही जातीपेक्षा धर्माला महत्व देतो, संप्रदायापेक्षा धर्माला महत्व देतो, पंथापेक्षा धर्माला महत्व देतो, आणि त्या धर्माचं नाव हिंदू धर्म आहे. लवांडेचा प्रयत्न एवढाच आहे, फोडा आणि राज्य करा, एवढा लवांडेचा प्रयत्न आहे. आणि तो यशस्वी नाही होणार म्हणजे नाहीच होणार. मग हा नेमका वाद कशासाठी, म्हणजे रामकृष्ण हरी विरुद्ध जय श्रीराम हा जो वाद पेटलाय तो नेमका कशासाठी? की विकास लवांडेंना कोणीतरी सांगितलंय की हे कर? लवांडे एका पक्षाचे प्रवक्ते. पक्षश्रेष्ठींनीच विचार करायला पाहिजे की आसला वेडा माणूस आपण प्रवक्ता का केला. आता पक्षश्रेष्ठी हा विचार का करत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे हे का चाललंय, कशासाठी चाललंय हा मला पडलेला प्रश्न आहे. इतका महाराष्ट्रभर लवांडेच्या विरोधात आक्रोश निर्माण झाल्यानंतर
तरी जर तो त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणूनच कार्यरत असेल आणि त्याचं पद काढून घेतलं जात नसेल, आज कितीतरी ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, तरी सुद्धा त्याचं प्रवक्तेपद जर काढून घेतलं जात नसेल आणि त्याच्याच पाठीशी जर उभं राहिलं जात असेल, तर फार फार आपल्याला मग अभ्यास करावा लागेल, फार जागरूक व्हावं लागेल, फार त्याच्या तळाशी जावं लागेल. हो, त्याची विधानं ही निषेधार्हच आहे आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. माझी तर इच्छा आहे त्याला अटक झाली पाहिजे. एवढी धार्मिक तेढ निर्माण केलेली त्याने एवढ्या महिन्यात 1.5 महिन्यात महाराष्ट्रामध्ये प्रचंड धार्मिक वाद निर्माण केलेले, प्रचंड लोकांना मनस्ताप झालेला आहे, धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत त्याने हिंदूंच्या. अहो, तो भाषणाची सुरुवात सलाम अलैकुम उदात्तीकरण करतो. इतकं उदात्तीकरण कशासाठी? कशासाठी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार आहे, वर्म चुकून आहे. संतांनी आम्हाला सांगितलं की देवतेशी सुद्धा निष्ठेनं राहिलं पाहिजे. पतिव्रते जायचा भ्रातार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. एखाद्या पतिव्रतेला तिचा नवरा जसा सर्वस्व असतो तसा हिंदूंना राम सर्वस्व असला पाहिजे. का तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता? का म्हटले? कारण आपली लोक अशी वेड्यासारखी जेव्हा वागायला लागली, नको त्या धर्मांचं लांगुल चालन करायला लागले, तेव्हा तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, संतानाई मान देव मानी मुसलमान. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की साधू संतांना मानत नाही आणि मुसलमानाला देव मानतो. का म्हणावं लागले तुकाराम महाराजांना? या लवंडेसारख्या प्रवृत्ती जेव्हा त्यांना दिसल्या की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, कुऱ्हाडीचा जो दांडा आहे तो त्या कुऱ्हाडीला सहमत होतो, सहभागी होतो तिच्यात, आणि परिणाम काय होतो? अहो, ती वृक्षतोड सुरू होती सगळी. कारणीभूत काय असतो? तो दांडा असतो आणि तो वृक्षाचा असतो. तसं मी परवा जे म्हणालो की मला हिंदूंचे डोके काळ करण्यात आनंद नाही हो, मला औरंग्याला नाडायचंय, अफजुल्ल्याला भिडायचंय, अफजुल्ल्या फाडण्यात आम्हाला रस आहे, औरंग्याला गाडण्यात आम्हाला रस आहे. एका हिंदूच्या डोक्यावर एका हिंदूला शाई टाकावी लागावी काळी, याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल? का वेळ आणली आमच्यावर? अहो, हिंदूला आम्ही भाऊ समजणार आहे, हम सब हिंदू भाई भाई असं म्हणणार आहे आम्ही. पण काय करणार? शिवराज्यापासून आपल्या वाट्याला आले ते. छत्रपती शिवाजी महाराजांना खंडोजी खोपड्याचे हातपाय तोडावे लागले, रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडावे लागले, नाईलाज असतो. शेवटी काय शिकवलंय आपल्याला महाभारतानं? की धर्माच्या आड स्वतःचे नातेवाईक आले, भाऊबंद आले, घरातले आले, तरी त्यांना भिडायचंय. धर्मासाठी आप्तांशीही लढणे मागे सरणे नाही, होता संभ्रम धनुर्धरा त्या, स्फूर्तीप्रद हरी गीता गाय. भगवंतानं का गीता सांगितली? की लढ, धर्मासाठी लढ, स्वकीयांशी पण लढ. आणि दुर्दैवानं ती वेळ संग्राम बापू भांडारेवर आली की एका हिंदूच्या डोक्यावर त्याला काळी शाई टाकावी लागली. मला वाईट वाटलंय भाऊ, मला हिंदूंची डोकी काळी करण्यात रस नाही हो. अहो, मी हिंदू समाजाचा सेवक आहे, मी धर्मसेवक आहे. मला अफजुल्ल्याचं पोट फाडायला लावा, औरंग्याला गाडायला लावा, मला काय याला जबाबदार या लवांडेसारख्या प्रवृत्ती. पक्षश्रेष्ठींना तरी का वाटत असेल की या संप्रदायात वाद निर्माण व्हावा? काय त्यांचा तरी काय स्वार्थ असणार याच्या पाठीमागे? हे बघा, राजकारण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं चालतं. प्रत्येकाचा एक राजकीय स्वभाव असतो आणि त्या राजकीय स्वभावानुसार प्रत्येक जण काही प्रतिक्रिया मांडतो, काही डावपेच आखतो. तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मी माझ्या धर्मात फूट नाही पडू देणार भाऊ. मी व्यक्तिगत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या हिंदू धर्माला जोडून ठेवण्यासाठी मला जे जे करावं लागेल ते मी करत राहील. मला कळलंय की हिंदू एकत्र आल्यानंतर काय त्याची ताकद उभी राहते. अहो, हिंदू संघटित झाला तर काय काय झालंय तुम्ही निरीक्षण करा. अहो, जे लोक कधी मुखानं हिंदू म्हणत नव्हते ते हिंदुत्ववादी सरकारमध्ये सहभागी व्हायला लागले. किती किती आपण ज्याला म्हणतोय की हिंदुत्ववादी पक्षांमध्ये बाहेरची लोक घेतली जात आहे, अरे पण ते जय श्रीराम म्हणत येत आहे ना, हे यश आहे हिंदूंच्या एकजुटीचं. बापू, सर्वात जास्त काय चालत असेल तर तुमची भाषा, डोके फोडाफोडी, तलवारी, मारामारी, या सगळ्या गोष्टी आहेतच. पण वारकरी संप्रदायात जे आराध्य दैवत आहे ते विठोबा. तो विठोबा तर निशस्त्र असून सुद्धा तुमची अशी भाषा का? म्हणजे काय कारण आहे भाषेमध्ये? मला हसू येतं हे जे वाक्य आहे ना की वारकरी संप्रदायाचा जो देव आहे विठ्ठल तो निशस्त्र आहे. काय बोलतात ना, विचार नसेल केला जात का हो? कायम लागतं बरं का हे. मग मला सांगा, अयोध्येच्या रामाच्या हातात धनुष्यबाण आहे, मग अयोध्येतली लोक काय बाणच मारीत फिरू राहिले काय भेटल त्याला?
मथुरेच्या कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आहे, मग काय लोक तिथली चक्रच फिरवत फिरताय का? पंढरीच्या पांडुरंगाच्या हातात शंख आहे, कमळ आहे, मग काय इथल्या लोकांनी काय हालचालच करायची नाही? अहो, मुळात राम कृष्ण विठ्ठल हे एकाच देवाची रूप आहेत. म्हणजे जो विठ्ठल आहे तोच राम आहे, जो कृष्ण आहे तोच राम आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, द्वारकेचे केने आले याची ठाया. म्हणजे द्वारकेचाच कृष्ण पंढरपुरात येऊन उभा राहिलाय. हा, तो योग्य वेळी शस्त्र हातात घ्यायची वेळ आली तर त्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे, धनुष्यबाण आहे. जेव्हा शंख हातात घ्यायची वेळ आली तेव्हा त्याच्या हातात शंख आहे. आणि माझ्या पांडुरंगाला विश्वास आहे की माझी भक्त धर्म टिकवणारे, धर्मासाठी लढणारे, तो शंख फुकणारा आमचा विठ्ठल आहे. ते असं बोलण्यात काही अर्थ नाही. विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही, मग रामाच्या हातात धनुष्यबाण आहे, मग अयोध्येतल्या लोकांनी बाणच मारत फिरायचे का? मग आमच्या विठ्ठलाच्या हातात शंख आहे, मग काय शंख फुकीत फिरू? काहीतरी उगाच निरर्थक बोलणं हे. उठसूट यायचं, पंढरपूरचा विठ्ठल त्याच्या हातात शस्त्र नाही. अरे गरज पडल्यावर घेईल ना तो हातात शस्त्र. तो कृष्णाचंच रूप येते, रामाचंच रूप येते. आणि त्याचे जे भक्त आहे ते झुंजारते एक विष्णुदास जगी, असं म्हणणारे वारकरी. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही काही ठराविक व्यक्तींवरच व्यक्त होता. बागेश्वर बाबा, कोरटकर, जे तुमच्या विचारांशी जुळतील अशा व्यक्तींवर कधी तुम्ही आरोप करत नाही किंवा त्यांच्यावर कधी व्यक्त होत नाही. काय कर्म असेल बाबा? हे संग्राम बापू भांडारेला नीट न अभ्यासल्याचा परिणाम आहे. संग्राम बापू भांडारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जो जो आवाज पुढं आला तो आवाज दाबायचं काम या संग्राम बापू भांडारेने केलं. तुम्ही माझी सोशल मीडिया चेक करा. कोरटकरच्या बाबतीत मी जाहीरपणे म्हणालो होतो की जेव्हा त्या कोरटकरला त्या कोल्हापूरच्या न्यायालयात नेलं, तिथल्या आमच्या एका अमित कुमार नावाच्या एका वकिलानं त्याच्यावर हल्ला केला, त्या वकिलाचं मी स्वागत केलं, त्याचं अभिनंदन केलं, देवाभाऊचं कौतुक केलं की जेव्हा कोरटकरानं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशी टीका केली, तेव्हा जेव्हा हा कोरटकर पळून गेला, तेलंगणात गेला, आमच्या देवाभाऊनं सूत्र हलवली आणि तेलंगणात उचलून आणला कोरटकर. बोललो की मी त्या कोरटकरचा निषेध व्यक्त केला. तो अहिल्यानगरचा श्रीपाद छिंदम, त्याला तुरुंगात मारला आमच्या हिंदू बांधवांनी. मी तेव्हा जाहीरपणे म्हणालो की शिवरायांच्या विरोधात बोललेला तुरुंगात सुद्धा सुरक्षित नाही, आमचे हिंदू बांधव त्याला तुरुंगात सुद्धा ठोकणार. श्रीपाद छिंदमचा आपण विरोध व्यक्त केला. बागेश्वर धाम बाबा जे आले होते, बरोबर, आत्ताचा नागपूरचाच कार्यक्रम आहे, त्यांच्या बोलण्यात चूक झालेली आहे. त्यांनी जाणीवपूर्वक नाही केलेली. त्यांनी ज्या कथा गोष्टी बालपणीपासून ऐकल्या त्या पद्धतीनं ते बोलले. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा संग्राम बापू भांडारे म्हणाला की समर्थ रामदास स्वामींचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी भाषेतील सर्वात सुंदर स्तुती जर कोणी केली ती समर्थ रामदास स्वामींनी केली. पण ह्या जादूगार बागेश्वर धाम बाबामुळं समर्थ आणि शिवराय यांच्याबद्दल चुकीचे विधानं करून त्याने सामाजिक तेढ निर्माण केलेली आहे. महाराष्ट्राने त्याला धडा शिकवला पाहिजे, लवकर शिकवावा. हा व्हिडिओ संग्राम बापू भांडारेने बनवला. आणि भाऊ झालं काय माहितीये का, तो कोणी बघायलाच तयार नाही, तो समजूनच घ्यायला तयार नाही. आणि इकडे लावंडीवर शाही टाकल्यावर सुटले सगळीच. बागेश्वर धाम बाबावर का नाही बोलला? अरे ज्या दिवशी बागेश्वर धाम बाबा बोलला त्याच्याच दुसऱ्या दिवशी संग्राम भांडारेंनी निषेध व्यक्त केला. भाऊ, पण बागेश्वर धाम बाबा जर बोलला असेल शिवरायांबद्दल आणि समर्थांबद्दल काय, तो आवर्जून बोलू द्या, अनावधानानं बोलू द्या, पण त्याचा अर्थ असा नाही की लगेच समर्थांना पण बदनाम केलं पाहिजे दुसऱ्या दिवशीपासनं कारण नसताना. काय काय आरोप त्या समर्थ रामदास स्वामींवर, काय आदिलशहाला जाऊन मिळाले वगैरे वगैरे वेगवेगळे आरोप सुरू केले. अरे बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतकं चांगलं बोलले समर्थ रामदास स्वामी. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. योगी म्हटले हो ते शिवरायांना. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
शिवराय तुमच्यामुळे या महाराष्ट्राच्या मातीतला हिंदू धर्म टिकला, असं म्हणणारे समर्थ रामदास स्वामी. मी तुम्हाला आज एक सांगतो बा, माझ्या हिंदू धर्मात जन्माला आलेला प्रत्येक महापुरुषाचा मला अभिमान आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे, मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान आहे, मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अभिमान आहे, मला ज्ञानोबा तुकोबांचा अभिमान आहे, आणि मला समर्थ रामदास स्वामींचा पण अभिमान आहे. उगीच कोण जर समर्थ रामदास स्वामींना बोलत असेल तर पुढच्या काळामध्ये आम्ही ते सहन करणार नाही. का त्यांना टार्गेट करायचं? ते ब्राह्मण जातीत जन्माला आले म्हणून? अरे ब्राह्मण जात पण हिंदू धर्माचा एक अविभाज्य घटक आहे. जगलं कसं पाहिजे, वागलं कसं पाहिजे, समाजाला दिशा देण्याचं काम, सज्ञान बनवण्याचं काम तिथून झालेलं आहे. मनाचे श्लोक, दासबोध, आज गणपती बाप्पाची जी आरती करतो आपण, ती समर्थांनी तयार केलेली आरती आहे. सुख करता दुःख करता. आज जेवताना आपण वदनी कवळ घेता म्हणतोय, ते समर्थांनी केलेलं काम आहे सगळं. मारुतीरायाची भक्ती असेल, ही समर्थांनी पसरवली. आणि उगीच समर्थ रामदास स्वामींवर टीका करणं म्हणजे एक ब्राह्मण द्वेष आहे त्यात, बाकी दुसरं काय नाही. पण भाऊ, पुढच्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामींवर जर कोण बोलत असेल तर माझी हिंदू धर्मातल्या सगळ्या जातीत जन्माला आलेल्या पोरांना विनंती, पेटून उठाव, पेटून उठा ना. जितके छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला महत्वाचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महत्वाचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महत्वाचे आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाचे, ज्ञानोबा तुकोबाराय जितके महत्वाचे, तितकेच समर्थ रामदास स्वामी पण या महाराष्ट्रासाठी महत्वाचे. आणि आयरे गैरे ब्राह्मण द्वेषी सोशल मीडियावर 7-8-10 हजार फॉलोवर तयार झाले की उगीच समर्थांबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं. माझी तर देवा भाऊपर्यंत मेसेज पोचवा, या सोशल मीडियावरचे महापुरुषांची टीका करणारे यांना आवरा. असली घाण घाण व्हिडिओ त्यांच्याबद्दल तयार झालेले त्या बागेश्वर बाबाच्या भाषणापासनं. समर्थांची काय चूक आहे? समर्थ म्हटले कधी? समर्थांच्या दासबोध मध्ये तुम्हाला सापडते की मनाच्या श्लोकांमध्ये सापडते की बुवा छत्रपती शिवाजी महाराज माझ्या समोर आले आणि त्यांनी राजटोप काढून ठेवला आणि मी खूप थकलो आणि हा राज्यकारभार तुम्ही सांभाळा? हे समर्थ बोलले का? कुठं लिहिलंय का? मग समर्थ रामदास स्वामींना टार्गेट करायचं काय कारण आहे? हा द्वेष आहे. आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहे ना, समर्थ रामदास स्वामींना बदनाम करणाऱ्या त्या प्रवृत्तींच्या बद्दल आमचा विरोध आहे. तुमचा काय स्टँड आहे या गोष्टीवर? छत्रपती शिवरायांची गुरु कोण हा एक वाद सतत पेटलेला असतो. तुकाराम महाराज की समर्थ स्वामी? अहो पण त्यांच्यातच तो वाद नाहीये ना. छत्रपती शिवाजी महाराज कधीच म्हटले नाही तुकाराम महाराज माझे गुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज कधीच म्हटले नाही समर्थ रामदास स्वामी महाराज माझे गुरु आहे. समर्थ आणि तुकाराम महाराज कधीच म्हटले नाही शिवराय आमचा शिष्य आहे. भाऊ, त्यांच्या गाठी भेटी झाल्या, एकमेकांकडे विचारांची देवाणघेवाण झाली. त्यांचा अट्टा असंच नाही ना तो की कुणाला गुरु करा कुणाला शिष्य करा. हे षडयंत्र आहेत. समर्थांचं आणि शिवरायांचं अत्यंत प्रेमाचं नातं आहे. तुकाराम महाराजांचं शिवरायांचं अत्यंत प्रेमाचं नातं आहे. त्यांच्यातला गुरु कोण आणि शिष्य कोण हा वादच नाही. अरे ते सगळेच सूर्य आहे. त्या सगळ्यांनीच प्रकाश दिलाय या महाराष्ट्राला. आणि त्याच्यावरनं जे भांडणं लावताय, नाही हाच गुरु तोच शिष्य, ते षडयंत्र आहे. आणि ते हिंदूंना कळालं पाहिजे. समर्थांकडून तुम्ही हे बघा ना की शिवरायांचं काय वर्णन केलं राव समर्थ रामदास स्वामींनी, की आजपर्यंत कुठल्या कवीला, कुठल्या लेखकाला मराठी भाषेत तितकं सुंदर वर्णन नाही करता आलं समर्थांनी इतकं. हे बघा ना, शिवराय तुकाराम महाराजांना नजराना पाठवताय. का पाठवताय? तुकाराम महाराजांनी या मावळ प्रांतामध्ये ज्या पद्धतीने तरुणांना प्रेरित केलं की बाबा सत्यकर्माला सहकार्य करा, धर्मासाठी उभे राहा, आक्रमक व्हा, दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनेक निर्दळन कंटकाचे. आणि या मावळ प्रांतातून जो तरुण उभा राहिला त्याला मावळा म्हटलं गेलं. आणि हे तुकाराम महाराजांचं जे कार्य आहे ते शिवरायांना फार आवडलेलं आहे, म्हणून तो नजराना पाठवलेला आहे, सोन्या मोत्यानं भरलेला. आज मागितलं तरी कोण देतंय का रुपया कोणाला? शिवरायांना का वाटलं त्या काळात की या व्यक्तिमत्वाला भरभरून दिलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी ते नाकारलं. शिवरायांनी पाठवलं ना, ते प्रेमापोटी पाठवलं. समर्थांनी जे शिवरायांबद्दल बोलले ते प्रेमापोटी बोलले. अभिमान वाटला शिवरायांच्या कर्तृत्वाचा. शिवरायांनी या सगळ्या साधू संतांचं जे काही त्यांनी बोध केला, जे काही सांगितले धार्मिक मुद्दे, ते घेऊन हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. हा भगवा ध्वज फडकावला, या गोमातेचं रक्षण केलं, माता भगिनींचं रक्षण केलं.
रयतेचं राज्य म्हटले, लोकशाहीची पायाभरणी केली हो आपल्या राजानं, छत्रपती शिवाजी महाराजांनी. कुतुबशहाचं साम्राज्य त्याला कुतुबशाही म्हटलं, निजामशहाचं साम्राज्य त्याला निजामशाही म्हटलं, आदिलशहाचं साम्राज्य त्याला आदिलशाही म्हटलं, मुघलांचं साम्राज्य त्याला मुघलशाही म्हटलं गेलं. पण हा आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज उभा राहिला आणि ठणकावून सांगितलं, ए बाळांनो, माझं जे विस्तारलंय त्याला शिवशाही नका म्हणू, स्वराज्य म्हणा, सर्वांस पोटास लावणे आहे. हिंदू पद पातशाह, हिंदूंचा राजा उभा राहिला. या साधू संतांनी केलं ना त्यासाठी. हीच इच्छा होती ना साधू संतांची, धर्म टिकला पाहिजे. हीच इच्छा होती तुकाराम महाराजांची, धर्म टिकला पाहिजे. तीच इच्छा होती समर्थ रामदास स्वामींची, धर्म टिकला पाहिजे. आणि मग ते साधू संतांची वचनं खरं करण्यासाठीचा 50 वर्षांचा जो संघर्ष आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष आहे. 50 वर्ष वयाची दऱ्याखोऱ्यांमध्ये जीव घेत आणि जीव वाचवत जी घालवली, ती या साधू संतांचं बोलणं खरं करण्यासाठीच घालवली, हिंदू धर्मासाठीच घालवली, भगव्या ध्वजासाठीच घालवली. आपण कोण त्यांच्यात कोण मोठा आणि कोण लहान ठरवणार आहे? तो सगळा द्वेष पसरवण्याचा कार्यक्रम आहे, तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे, आणि तो हिंदूंनी सजग होऊन जागृत होऊन थांबवला पाहिजे. मग अशीच एक प्रश्न विचारणार होतो बापू, शाही फेकीवरून, की शाही फेक ज्या दिवशी केली त्या दिवशीचा दिनक्रम काय होता? काय पूर्वतयारी केली की अचानक ठरलं? आणि नेमकी महाराष्ट्राला मला जाणून घ्यायचं आहे की शाही फेक करण्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागते? नाही, आता एवढंच पण तुम्ही मला खुलं नका करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या मोहिमा केल्या, पण त्या मोहिमा अजून आपल्याला लक्षात येत नाही की कशा केल्या असतील, कशा पद्धतीने रणनीती आखली असेल. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आता इतका जर सगळा उलगडा करून तुम्हाला सांगितला तर आम्हाला पुढच्या मोहिमा करताना अडचण होईल. त्यामुळं काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या. म्हणजे पुढे सुद्धा अशा मोहिमा होणार आहेत तर? हा, संघर्ष कधी थांबतो? देव आहे तर राक्षस आहे, सत्य आहे तर असत्य आहे, पाप आहे तर पुण्य आहे. हा संघर्ष थांबणार थोडी आहे. तो करण्याची ताकद भगवंतानं द्यावी. संघर्ष नाही थांबत भाऊ, संघर्ष चालू राहतो, पिढ्यानुपिढ्या तो चालू राहतो. सजग राहावं लागतं, जागृत राहावं लागतं. त्यासाठीच आयुष्य आहे. मला सांगा, तुमच्या आयुष्यात जर संघर्षच नाही शिल्लक राहिला तर त्या जगण्याला काय मजा राहिलो? आता आपल्याला असं वाटतं मे महिना आहे, आता मस्त सुट्ट्यांमध्ये मजा करू. 3 दिवस जो आपल्यावर 4थ्या दिवशी बोर होतं, करमत नाही. हा देवानं बनवलंय तुम्हाला तसं. यात उन्हाळा आहे तर पावसाळा पण आहे, हिवाळा पण आहे, 3 ऋतू आहे. बदलतं, हवामान बदलतं. यात संघर्षातून विधानसभा किंवा लोकसभा लढवण्याचा काय प्लॅन आहे का तुमचा? नाही भाऊ, मी हिंदू धर्माचा सेवक आहे आणि माझ्या हिंदू धर्मासाठी मला ज्या ज्या वेळी जी जी जबाबदारी माझ्यावर पडल ती जबाबदारी धर्माच्या सेवेसाठी मी स्वीकारल भाऊ. माझी काही स्वप्न नाही की मला हे पाहिजे का ते पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे, या महाराष्ट्रामध्ये भागवा फडकत राहायला पाहिजे आणि इथं हिंदूंचं वर्चस्व पाहिजे. इथं हिंदू प्रत्येकाला मोठा भाऊ वाटला पाहिजे. हिंदूंचं की भारतीयांचं? हिंदूंचं. हिंदू म्हणजेच भारत हो. हिंदू म्हणजेच भारत. हिंदू वजा केल्यावर काय भारत राहतो? काय भारताचं अस्तित्व राहतं? हिंदू म्हणजेच भारत. आणि ज्यांनी कर्तृत्व प्रगट केलं परधर्मातल्या सुद्धा, त्यांना हिंदू धर्माचाच अभिमान आहे ना. हिंदुस्थान म्हटलं जातं ना या देशाला, हिंदूंचं राष्ट्र. हिंदू म्हणजेच भारत. हिंदूंचं बोट धरल्यावर कोणालाच काही कमी पडत नाही. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हिंदुस्तान. बापू, अगदीच संवादाच्या शेवटी आलोत. एक रॅपिड फायर राऊंड घ्यायचा आहे, घेतो. संग्राम बापू नेमके काय आहेत? कीर्तनकार की फायर ब्रँड हिंदू नेते? हिंदुत्ववादी कीर्तनकार. कीर्तन करताना जास्त आनंद मिळतो की राजकीय नेत्यांना विरोधी विचारांना आव्हान देताना? दोन्ही पण. आपलं ध्येय नक्की काय आहे? विठ्ठलाची भक्ती की राजकीय शक्ती? हिंदू धर्मसेवा. दाखल झालेली FIR तुमच्या लेखी काय आहे? हिंदुत्वाचं मेडेल की कायद्याचा भंग? मेडल म्हणजेच पारितोषिक, सन्मान आहे आपला तो. यापुढे जर कोणी विचारांना विरोध केल्यास प्रतिक्रियेचा पर्याय काय असेल? संत विचारांनी संवादानं मन जिंकणं की पुन्हा एकदा शाही फेक करणं? समोरच्याची लायकी बघून ठरवलं जाईल. संप्रदायात घुसखोर आहेत का? अजिबात नाही. माझा वारकरी संप्रदाय निष्ठावंतांचा आहे, धर्मनिष्ठांचा आहे. घुसखोर वगैरे नाही, कोणच नाही. बापू, एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये जर समृद्धी हवी असेल, शांती हवी असेल तर संग्राम बापू मधला बापू हवा की संग्राम हवा?
संग्राम पण गरजेचा आहे आणि बापू पण गरजेचा आहे. समोरचा सज्जन असेल तर बापू गरजेचा आहे. समोरचा जर आडमुठ असेल, धर्मविरोधी असेल, राष्ट्रद्रोही असेल तर संग्रामच गरजेचा आहे. आज आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये संग्राम बापू भंडारे आले होते. तुम्ही त्यांना ऐकलंच असेल. त्यांचे विचार एकंदरीत समाजकारणाबद्दल, राजकारणाबद्दल किती प्रखर आहेत. आता त्याची नैतिकता किती, अनैतिकता किती, योग्य किती, अयोग्य किती, हे समाज ठरवेल. मला काही फारसे पटले नाहीत, काही थोडेफार पटलेत, पण बाकीचे विचार हे आता समाजाने ठरवावेत. धन्यवाद.